पाळायला सर अजून ते प्राप्त घ्या ना, अजून पूर्ण घ्या ना, अजून पण घ्या ना. अरे पूर्ण दिला की हा म्हणजे काय मुलं तुम्हाला पण सगळे आमची मुलं आईने वगैरे चाललं असतं मी बोलत असतो. इकडे इकडे बोल. नाही नाही तिथे राहत कारण बाबासाहेब साहेब न बोलत पाठी नाही त्या असं कोपऱ्यात उभं होतं. बाबासाहेब साहेबला कधी वरून बोलत नाही, बुद्ध साहेबला बोलत. तुम्ही तिकडे जाऊ का? लाईट अशी येते ना. ठीक आहे, राहू दे, ते नाही. आपण महाराष्ट्र आपण आहे. ओके ठीक आहे, ते काही महत्वाचं नाही. हे संकेत असतात काही. शेवटी आपल्या मनापासून काय आपण करतो या महत्वाच्या गोष्टी. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांना, महामातांना विनम्र अभिवादन करून आज वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त दुसऱ्यांदा माझं आपल्या या मंगल वास्तूमध्ये, या विहारामध्ये माझं येणं झालं. आणि इथे येण्यामागची ओळ अशी की जसं या मुलांचं आत्ता पुन्हा ऐकलं तसंच त्याही वेळेस ऐकलं होतं. मला फार अप्रूप वाटलं. मी पहिल्यांदा ह्या मुलांचं सर्व रात्र झाली होती, संध्याकाळच्या वेळेस आलो होतो आणि एवढं चांगल्या पद्धतीने इथे तुम्ही मुलांवर संस्कार करता आहात, केलेले आहात. अनेक वस्त्यांमध्ये चळवळीच्या निमित्ताने जाणं होतं, परंतु अशा पद्धतीने एकत्र बसून मुलं ही वंदना, जी काय प्रार्थना आहे ती काही घेताना मला कुठे काही दिसले नाही. म्हणून भवार गुरुजी मला म्हणाले की असं असं या, तर मी म्हटलं मी अवश्य येईल. कालपर्यंत तर मी फार धावपळीत होतो, बिझी होतो, कंटिन्यू मी युनियन चालवतो, ज्या असंघटित कामगार असतात. मागच्या वेळेस थोडासा उल्लेख केला होता. तर त्यानिमित्ताने या कोरोनाच्या काळखंडामध्ये अनेक लोकांचे रोजगार गेले, अनेक लोकांना नोकऱ्या नाही आहेत, ज्या ठिकाणी कामाला होते ते पगारही मिळाले नाही. तर ह्या गेल्या 1.5 वर्षापासून सतत आपल्याकडे असे काही ना काही मॅटर्स येत आहेत की कोणाचे पगार नाही दिले, कोणाला कामावरून काढलं, कोणाचा PF देत नाही आहेत, ग्रॅच्युटी देत नाही आहेत, 5 वर्ष नोकरी करून सुद्धा ग्रॅच्युटी मिळत नाही आहे. अनेक प्रॉब्लेम. मग घरकाम करणाऱ्या महिलांना त्या तिथे त्रास होतोय, त्यांना महिन्यातून ज्या हक्काच्या निदान 2 रजा पाहिजेत त्याही मिळत नाही. असे अनेक प्रॉब्लेम असतात. कारण ते असंघटित जे क्षेत्रातले लोक आहेत, जे श्रमिक आहेत, जे कामगार वर्ग आहे, जो मोलमजुरी करतो, ज्याचा हातावर पोट आहे, त्याच्यासाठी मी प्रामुख्याने काम करतो. आणि मग ते सतत काही ना काही चालू असतं, कंपन्यांचे मॅटर हे म्हणतात. तर त्याच्यामुळे मग कालपर्यंत खूप असा बिझी होतो. नेमकं इथे यायचं तर ठरवलं होतं मला. सकाळी असं झालं की मला माळ्यावर, मी उशिरा येतो ना, मग या लोकांना डिस्टर्ब होऊ नये, घरातल्या लोकांना, मागच्या दरवाजातून वरती जातो आणि तिथे घूस मला सकाळी चावली आणि मला काही सुधरेना. आणि मग डॉक्टर तर 10-11 नंतरच येतात. त्यानंतर इंजेक्शन वगैरे घेऊन मला चक्कर येऊ लागली आणि मग औषधं घेतले तर अधिक त्रास होऊ लागला. झोप डोळ्यावर, आताही अशी झोप सारखी. पण सरांना वेळ दिला होता. यांचं काम, यांची धडपड, समाजापर्यंत जाणं आणि तिथं बुद्ध विहारांमध्ये आपल्या धम्म कसे हे संस्कार राहावेत, कसे टिकावेत आणि बुद्ध विहार एकत्र कशी जोडली जावीत, त्या माध्यमातून आपले समाज बांधव एकत्र कसे, अशी त्यांची तळमळ मी अनेक वर्षापासून बघत आलेलो आहे. मी मालोनीमध्ये पंचशील नाईट कॉलेजला शिकवत होतो, तेव्हा त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी होती 11वी आणि 12वीला. मी स्वतः नाईट शाळेत शिकलेला असल्याने कायम माझा ओढा आहे नाईट शाळेमधील मुलांसाठी काय करावं असं आहे पहिल्यापासून, तसेच श्रमिकांसाठी काय करावं असा. तर ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर आता मी, इच्छा तर आहे परंतु जातोय की नाही अशी सगळी अवस्था असून मला उशीर झाला यायला. त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपली क्षमा मागतो सर्वांची. तर वर्षावास नेमकं काय, आपल्या इकडे अनेक व्याख्यानं झालेली आहेत. आता मी त्या पद्धतीच्या व्याख्यानात न जाता सरळ साधा एक सोपा अर्थ आहे जो आपल्यालाही माहिती आहे, अनेक लोकांनी ते सांगितलेलं आहे.
तर वर्षा काळामध्ये विहारांमध्ये एका ठिकाणी वास करणं, तिथे धम्माचं अध्ययन करणं, अध्यापन करणं, हा सर्वसाधारण हा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये भिक्षू लोकांमध्ये हे धम्माचं काम करण्यासाठी जेव्हा जात असत आणि जेव्हा पावसाळा लागला तर मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर येत. अशा या अवस्थेमध्ये भिक्षूंना ते काम करणं, धम्माचा प्रचार प्रसार करणं हे फार अवघड होऊन जाईल. त्या वातावरणामुळे अनेक भिक्षू आजारी पडत, अनेक भिक्षू मोठमोठे पूर येत, नदी नाले भरून दुथडीवरून वाहत त्याच्यामध्ये वाहून जात. बऱ्याच ठिकाणी त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावांमधून जायला लागायचं, शेतांमधून जावं लागायचं. तर त्यावेळेस ह्या पावसाळ्याच्या ह्या मोसमामध्ये जे जीवजंतू निर्माण होतात आणि ते त्यांच्या चालण्याने ते मरत असत. तर त्या काळातही विरोधक होते, बुद्धांचे तर प्रचंड विरोधक होते. मग हा तुमचा धम्म जो आहे अहिंसावादी धम्म आहे, मग अशा पद्धतीने तुम्ही जीवजंतूंचा नाश करता, शेतींचा नाश करता, अशा पद्धतीने आरोप होऊ लागले. आपले भिक्षू जे त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ लागले आणि त्यांचे जीव जाऊ लागले. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भगवान गौतम बुद्धांनी आदेश दिला की ह्या काळामध्ये भिक्षूंनी आपल्या एकत्र एका ठिकाणी थांबावं, विहारांमध्ये थांबावं आणि तिथून अध्ययन करावं, तिथून प्रवचनं द्यावीत, लोकांना तिथून ज्ञान द्यावं. आणि मग हा वर्षावासाचा हा जो हे आहे ती प्रथा सुरू झाली. आणि पुढे भगवान गौतम बुद्धांनी पहिला वर्षावास केल्यानंतर पुढे 45 वर्षावास गौतम बुद्धांच्या मार्फत झालेली आहे. आणि अशा पद्धतीने हा वर्षावासाचा कार्यक्रम तो चाललेला आहे. आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये आजही जे बौद्ध राष्ट्र आहेत, भारत आणि इतरही बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात हा वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि त्या माध्यमातून बौद्ध धम्म, त्याची तत्व, त्याची विचारधारा, त्याचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या पद्धतीने केलं जातं. आता वर्षावास च्या याच्यावर आता इथे बौद्धाचार्य बसलेले आहेत, इतरही वक्त्यांनी तुमच्यासमोर मांडणी केली आहे. पण मी जनरली काही विषयावर बोलतो की आपल्याला हा धम्म कोणामुळे मिळाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा धम्म मिळाला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा जो धम्म आपल्याला मिळाला, तर बाबासाहेबांना का वाटलं असेल की हाच म्हणजे तथागताचाच धम्म आपण स्वीकारावा? कारण त्या काळात अनेक धर्म होते ना, अजूनही बरेच धर्म आहेत, त्या काळात धर्म होते, त्याच्या आधी धर्म होते. तर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारावा का वाटला असेल, तर सांगाल का कोणी तुमच्यापैकी? बाबासाहेबांना बौद्ध धर्मच का स्वीकारावा असं वाटला? का वाटलं असेल? का वाटलं असेल? काही पण आपल्याला माहिती असेल ना का आपण बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला. चळवळीच्या याच्यामध्ये अनेक बोला, सर्वांना माहिती आहे ना, मानवतेचा पुरस्कार. आणि दया, क्षमा, शांतीचा. सर्व धर्मामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती पण आहे. प्रत्येक धर्म, कोणताही धर्म हिंसा सांगतोय का? नाही ना. सांगतो का हिंसा कोणता धर्म? हिंदू धर्म पण तसं डायरेक्ट नाही सांगत बरं का. डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक त्यांचे ते वेगळा विषय आहे तो हिंदू धर्म. ख्रिस्ती धर्म हिंसा सांगतो का? सांगतो का? मुस्लिम धर्म हिंसा सांगतो का? जैन धर्म तर खूप कटाक्षाने पाळतात. ते तर तोंडावरती पटके लावतात त्यांच्या सांगली, पायामध्ये चपला घालत नाहीत, काही फार कडक पाळतात ना. नेमकं काय असेल जे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला? म्हणजे बाबासाहेबांना वाटलं की हा धम्म आपण स्वीकारावा. असं कशामुळे वाटलं? मानवतेचा धर्म आहे. अजून काय? चांगली गोष्ट आहे, तुमच्यातूनच येऊ देत की. चांगली गोष्ट आहे, मानवतावादी धम्म आहे, बरोबर आहे. अजून 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 काय? तुम्ही सांगा, ताई, माई, अक्का. बाबासाहेबांना काय वाटलं की हा धम्म आपण स्वीकारावा? की असंच मनात
शांततेचं प्रतीक आहे, बरोबर. मानवतावादी धर्म आहे. मुळात धर्म म्हणत नसतो आपण याला, धम्म. धम्म म्हणजे एक विचारधारा, आणि हेच वेगळं पण आहे ना. इतर धर्म आहे आणि हा धम्म आहे. ठीक आहे, शांततेचं एक प्रतीक आहे. ठीक आहे. अजून मानवतावादी धम्म आहे. अजून काय, कशावर आधारित आहे? बोला ना, बरोबर बोलताय. बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आपल्याला, पण बोललं पाहिजे. मुलं किती चांगल्या पद्धतीने इथे प्रार्थना घेत आहेत. बोला की, तरुण वर्ग आहे, तुम्ही पण बोला. का वाटलं बाबासाहेबांना? कारण त्या काळामध्ये हिंदू धर्माचे लोक म्हणजे मशूर आश्रम इथे मोठी बैठक झाली होती. सर्व मोठमोठे तत्व ते त्यांच्यातले आले होते. बाबासाहेबांना सांगत होते की तुम्ही हा हिंदू धर्म सोडू नका. ठीक आहे. नंतर ख्रिस्ती त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा, हा शांतीचा आहे, मानवतावादी धर्म आहे, आणि त्याला एक जागतिक स्तरावर मान्यता आहे असं ते सांगत होते. इस्लाम स्वीकारावं असं म्हणून मुल्ला मौलवी मोठमोठे त्यांच्या मागे होते, बाबासाहेबांच्या मागे लागले. तरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? आणि आपण बौद्ध झालो त्यात आपलं काय कर्तृत्व आहे का? वेगळं आहे आपलं काय कर्तृत्व? आपण त्या जातीत जन्मलो. आता मला आल्यावर इथे समजलं की सुमनताईंचे वडील हे बाबासाहेबांसोबत त्यांनी काम केलं. ते 2014ला गेले आपल्याला सोबत करा. तर एक एवढी मोठी व्यक्ती होती आणि त्यांची ह्या मुलगी यांचे वडील बाबासाहेबांसोबत त्यांनी काम केलं. त्यांचं धर्मकार्य बाबासाहेबांसोबत त्यांनी जवळून पाहिलं, म्हणजे केलं त्यांनी काम, आणि बाबासाहेबांना त्यांनी पाहिलं. अशा या म्हणजे अशा या घरातून आलेल्या मॅडम आज आपण तुम्हाला इथे लाभलेल्या त्यांचे विचार तुम्हाला इथे ऐकायला मिळणार होते. परंतु धम्मच का स्वीकारला बाबासाहेबांना? श्री गुरु समानता, बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, श्री गुरु समानता, म्हणजे श्री गुरु समानता मानणं, शांततेचा धम्म आहे, मानवतेचा धम्म आहे. अजून काय आहे? म्हणजे माणसाला माणूस म्हणून म्हटलं माणसाला माणूस म्हणून त्याचा मला तिरस्कार आहे, त्या तळे केला त्याचा. बरोबर. माणसाला माणूस म्हणून त्याची एक जो समानतेचा दर्जा देणं किंवा वागणूक देणं हे या धर्मामध्ये आहे. अजून हा धर्म एक महत्वाची गोष्ट येऊ दे तुमच्याकडून, किंवा मग आपण बोलू बोलण्याच्या मुलामध्ये. अजून कशामुळे स्वीकारला बाबासाहेबांनी? भगवान हे म्हणजे देव वगैरे नव्हते, तर ते मानव होते. आणि आपल्याला देवाचा हे नाही, मानव होते ते. बरोबर. म्हणजे आतापर्यंत जे काही धर्म आपण बघतो, जगातील सगळे जे धर्म बघितले आपण, तर हे धर्म जे आहेत हे कुठेतरी ईश्वराला मानणारे. काय आहे? ईश्वराला मानणारे. आणि हा ईश्वर कोणीतरी आहे. मग ईश्वर आला तर त्यांना मग आत्मा येतो, मग परात्मा येतो. आत्मा, परात्मा, परमात्मा, ईश्वरवादी धर्म आहे सगळे जगात. परंतु एकमेव तथागताचा हा जो धम्म आहे, ज्याला आपण धम्म म्हणजे विचारधारा असं म्हणतो, हा ईश्वरवादी नाही. म्हणजे साहजिकच तो बुद्धी प्रामाण्यवादी असा हा धम्म आहे, किंवा अशी ही विचारधारा आहे. आता बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? म्हणजे जिथे तुम्ही बुद्धीला प्रमाण मानता. कशाला प्रमाण मानता? कशाला? हा, जेवलात ना सर्व? जेवणच बसलात ना? हा, जरा जोरात बोलायचं. झोप येते का? नाही ना? तुमची झोप पण मी उडवणार आहे. ठीक आहे, थोड्याच वेळात तुम्हाला एखादा असा हिंदू धर्मातला एखादा चमत्कार पण करून दाखवतो. तर महिलांना खूप बरं वाटतं चमत्कार वगैरे बघितलं का, है ना? तुमच्या कोकणात तर खूप अंगात येते ना, चमत्कारच आहे ना ते. एखादं करतो मी ते. काय मी आता डॉक्टर करून आलो डायरेक्ट. विचार होता तुमच्याकडे काही दाखवावं, काही धावपळीत मला काय नाही करता हरकत नाही. भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजेच विचारधारा हा बुद्धी प्रामाण्यवादावर म्हणजे त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे तुम्ही बुद्धीला प्रमाण मानायचं, बुद्धीला प्रमाण मानायचं. हा ग्रंथवादावर अवलंबून नाही, शब्द प्रामाण्यवादावर अवलंबून नाही. म्हणजे कोणत्या तरी ग्रंथात लिहिलंय
म्हणून मानणं. जसं ज्ञानेश्वरांनी काय की भिंत चालवली, लिहिलंय ना कुठेतरी, ऐकलं ना आपण, पिक्चरवर बघितलेत ना, पिक्चर आहे ना तो, काहीतरी रेड्याच्या तोंडातून वेद वगैरे बोलून घेतले. ठीक आहे, तर हे ग्रंथात लिहिलं ते आपण मानतो. कोणीतरी पाण्यावर चालून जातो बाबा, ग्रंथात लिहिलंय म्हणून आपण मानतो. ठीक आहे, पण गौतम बुद्धांचा धम्म काय सांगतो की कुठेतरी ग्रंथात लिहिलंय, कुठेतरी कोणी बोललंय म्हणून मानू नका. तुम्ही अनुभूती घ्या, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर ते पडताळून बघा. जसं विज्ञान सांगतं. विज्ञान काय सांगतं? प्रयोग करता ना तुम्ही शाळेमध्ये. सायन्सला कोण आहे? सायन्समध्ये आहे का कोण? सायन्समध्ये सायन्स फॅकल्टीचा आहे कोण? बरं, शाळेत तर सगळे शिकलात ना. एखादा आपण प्रयोग करतो बरोबर, आणि त्याचा पडताळा केल्यानंतर निष्कर्षापर्यंत येतो ना, बरोबर, की अगोदरच मानतो की असं असं होईल आणि मग असं होईल. काहीतरी प्रयोग करावा लागतो ना आपल्याला. तर धम्म काय सांगतो? धम्म काय सांगतो तुम्हाला की तुम्ही बुद्धीच्या जोरावर त्याची पडताळणी करा, नंतरच निष्कर्ष काढा. ठीक आहे. इतर धर्म जे आहेत ते ईश्वरवादी धर्म आहेत. कुठेतरी ग्रंथात सांगितलेलं आहे, कुठेतरी लिहिलेलं आहे. हे डोळे जास्तपणे त्याच्यावर विश्वास ठेवायला लावणारे, म्हणजे तुमचा बुद्धीचा बोनसाय बनवणारे. बोनसाय म्हणजे काय? की आता आपण झाडं वगैरे जे असतात ना वेगवेगळ्या पद्धतीने छोटे करणं, बोनसाय करणं, म्हणजे बुद्धी गोठवणं एक प्रकारे. आता बोनसाय हा शब्द कसा आला माझ्या डोक्यामध्ये? तर तुम्ही फक्त सावित्री आपलं वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात महिला. कोणत्या दिवशी घालतात? वड सावित्री. वट पौर्णिमा, वट सावित्री काय आहे. ठीक आहे. आणि आता मॉडर्न महिला एवढ्या, त्यांच्याकडे वेळ नाही, ऑफिसला धावपळ करायची, घरी यायचं, परंतु त्यांच्या बुद्धीचा बोनसाय झाला. म्हणजे बुद्धी तुटलेली आहे, कारण त्यांच्यावर त्या विचारधारेचा प्रभाव असल्याने ते एक तर वडाची फांदी नेतात, घरात लावतात, कशी तरी ती हे करायचं, वडाची फांदी लावतात कुंडीमध्ये, त्यालाच प्रदर्शनाला लावतात. किंवा ती बोनसाय केलेले रेडीमेड वडाची झाडं मिळतात, छोटी छोटी असतात झाडं, ते लावतात आणि म्हणजे त्याच्या भोवती फिरून तो त्यांचा कार्यक्रम. कारण सांगितलंय ना, धर्मामध्ये सांगितलंय, पाळायला तर पाहिजे. मग पाळायला तर पाहिजे, असा हा शॉर्टकट मार्ग आहे. ठीक आहे. आपला मुद्दा असा होता की बाबासाहेबांनी धम्म का स्वीकारला, तर मानवतावादी, शांतता प्रिय, समानतेचा पुरस्कार करणारा वगैरे, हे सगळं बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा जो धम्म आहे तो सत्यावर आधारलेला आहे. म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद तुम्ही पडताळून बघा आणि नंतर निष्कर्ष करा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा असा धम्म आपल्याला दिला. पूर्ण जगातील अनेक धर्माचा अभ्यास केला. भगवान गौतम बुद्धांच्या काळात त्यांचाच समकालीन धर्म जो होता हे जैन धर्म. जैन धर्म भगवान महावीर आणि भगवंत एकाच कालखंडात त्यांच्या वाद, म्हणजे त्यांच्यात चर्चा झाली, वाद झाले, म्हणजे जे बोलणं चाललं जातं. परंतु आजच्या काळामध्ये आपण जो बघतो की धम्म हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. आणि फक्त भारतातच तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे असं नव्हे, तर पूर्ण जगामध्ये अनेक देशामध्ये भगवान गौतम बुद्धांचा धर्म पसरलेला आहे. म्हणजे बौद्ध धर्म हा, धर्म समजून घेण्यासाठी धर्म बोलतो मी, बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा प्रमुख असा दुसऱ्या स्थानाचा धर्म आहे. ठीक आहे. सर्वात मोठा प्रमुख असा दुसऱ्या स्थानाचा धर्म आहे. अनेक देशांमध्ये आपला धम्म आहे. अनेक देशांमध्ये त्याला राजाश्रय मिळालेला आहे. आपल्याकडे राजाश्रय मिळालाय का? भारतात बौद्ध धर्माला राजाश्रय आहे का? आहे का? हो किंवा नाही बोला ना. आहे का? आहे का? नाही आहे. तिथे राजाश्रय नाही. काही देशांमध्ये राजाश्रय आहे त्यांना. श्रीलंकेमध्ये आहे ना? आहे ना. श्रीलंकेमध्ये राजाश्रय, ब्रह्मदेश आहे, पुन्हा अनेक असे देश आहेत की कोणकोणत्या देशात बौद्ध धर्म आहे. जरा नाव सांगाल का जरा? आठवा बरं. थायलंड, थायलंड मध्ये आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, म्यानमार, बँकॉक, सिंगापूर. सिद्धेश्वर साहेब या बौद्ध कंट्रीमध्ये जाऊन आले. ते एअर इंडियामध्ये काम, तर ते दरवर्षी बौद्ध कंट्री फिरून यायचे. ठीक आहे. अनेक देशामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला. हा जो जम्बूद्वीप ज्याला म्हणतात, भारतवर्ष जम्बूद्वीप, त्याच्यामध्ये भारत, अफगाण, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान, ठीक आहे,
असे फार मोठा जो खंड होता तो बौद्ध धर्माच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे कसं, कलिंग युद्ध झालं होतं माहितीये ना, आणि सम्राट अशोकांना उपदेश केला भिक्खूंनी आणि त्यांचं मतपरिवर्तन झालं, मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी धम्माचा स्वीकार केला. सम्राट अशोक एकमेव असे राजा होते ज्यांचं एवढ्या मोठ्या या खंडावर वर्चस्व होतं, त्यांच्या आधिपत्याखाली त्यांची सत्ता होती, ते राजे होते. आणि त्यांच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आपण बघता ना, मोठमोठ्या लेण्या आहेत, मोठमोठे स्तंभ आहेत, मोठ्या प्रमाणात सम्राट अशोकांच्या काळखंडात, त्याच्या आधी पण झाले, परंतु सम्राट अशोकांच्या काळखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रचार प्रसार झाला. आणि सम्राट अशोकांची मुलगी, काय त्यांचं नाव, संघमित्रा, काय, आणि मुलाचं नाव काय, महेंद्र. महेंद्र बरोबर ना, महेंद्र आणि संघमित्रा यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी सम्राट अशोकांनी त्यांना जगात पाठवलं. ठीक आहे. आणि मग त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि एखाद्या धर्माला राज्याश्रय मिळाला तर तो धम्म तळागाळापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जातो. याचं उदाहरण सम्राट आहे. भगवंतांच्या नंतर खरा प्रचार प्रसार कोणी केला तर सम्राट अशोकांनी केला. आणि त्यामुळेच आज आपल्याला बौद्ध धम्म हा जगाच्या पातळीवर आणि पूर्ण जगातील दुसऱ्या स्थानावरचा धम्म आज आपल्याला दिसतो. त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक चढउतार आले, धर्माचा ऱ्हास होत 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 गेला. आणि त्यानंतर 2500 वर्षानंतर पुन्हा म्हणजे हा बौद्ध धर्म भारतात त्याचा उदय झाला. गौतम बुद्धांचा धर्म जरी लुंबिनी म्हणजे नेपाळमध्ये जरी झाला असला तरी पूर्ण हा एकत्रच होता ना, जम्बूद्वीप. तर भारतामध्ये प्रचार प्रसार झाला. त्यानंतर हा इथून लोप पावत चालला धम्म, आणि फार कमी प्रमाणामध्ये इथे अस्तित्व त्याचं होतं. इथून लोप पाहून तो जगामध्ये त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होता. आणि 2500 वर्षानंतर पुन्हा एकदा धम्म क्रांतीची लाट आली. आपण अनेक ह्या भारताचे चढउतार पाहिले. आर्य अनार्य जे बाहेरून आले आणि त्यांनी इकडच्या अनार्यावर आक्रमण केलं, त्यांना गुलाम केलं, ही परंपरा ही संस्कृती मिटवली. अनेक कालखंड गेल्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिशनरी इथे अगोदर आल्या. मिशनरी अगोदर आल्या तर तुम्हाला मी तुमच्यासाठी म्हणतो होतो काहीतरी, कंटाळा येतोय का तुमच्यासाठी काहीतरी, कारण दुपारची वेळ असते आणि मुलांना व्याख्यान वगैरे तसं ऍपील होत नाही, परंतु ही मुलं फार संस्कारी आहेत म्हणून शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतोय. आणि तुम्हाला 1-2 हिंदू धर्मांमध्ये किंवा मुस्लिम धर्मांमध्ये किंवा ख्रिस्ती धर्मांमध्ये ह्या धर्मांमध्ये कशा पद्धतीने चमत्कार केले जातात, है ना. चमत्कार आवडतात ना बघायला तुम्हाला, चमत्कार आवडतो. जादू आवडते का, जादू 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 आवडते तुम्हाला. हा, ते जादूच्या मागचं वैज्ञानिक रहस्य काय आहे हे पण तुम्हाला मी सांगणार. तर अनेक मिशनऱ्या आल्या आणि इथे ख्रिस्ती धर्म लोकांमध्ये जनमानसात पसरू लागला. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा जर तुम्ही बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्ती झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा भाग ख्रिस्ती झालेला आहे. म्हणजे जे अस्पृश्य होते इकडचे त्यांनी तो धर्म स्वीकारला. का स्वीकारला की हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे त्यांच्या वाट्याला गुराढोराच्या पण खालचं जीवन येत होतं. बाबासाहेबांचा काळ सुरू होण्याआधी त्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि ते ख्रिस्ती स्वतःला म्हणू लागले. ख्रिस्ती म्हटल्यामुळे निदान त्यांना अस्पृश्यतेचे डायरेक्ट चटके तरी लागायचे नाही आणि चांगलं जीवनमान त्यांच्या वाट्याला आलं. बरं, त्याच्या अगोदरचा जो काळ आपण जर बघतो, मिशनऱ्यांचा हा सगळा काळ गेल्यानंतर त्याच कालखंडामध्ये इंग्रजांनी शिक्षणाची इथे सुरुवात केली आणि शिक्षणाची सुरुवात केल्यामुळे तळागाळातले लोक शिकायला लागले. ज्योतिराव फुले शिकले, जे ओबीसी समाजातले, ज्योतिराव फुले जे ओबीसी समाजातले होते ते शिकले. ते चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण
ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, अतिशूद्र अशी जातीची उतरंड आहे. हं? या विषयावर फार मोठं ते बोलण्यासारखं आहे, परंतु आपण हे थोडस लक्षात येईल त्या लोकांनी आपण थोडस बोलू. तर ज्योतिराव फुले इथे शिकले आणि ते पण स्वतःला अस्पृश्य मानत नव्हते, ते स्वतःला स्पृश्य मानत होते. परंतु जाती व्यवस्थेचे चटके ह्या ओबीसी समाजाला सुद्धा लागलेले आहेत, त्यांनाही त्याची अनुभूती आलेली आहे. आणि त्या काळामध्ये महात्मा फुल्यांना त्यांचे मित्रमंडळी ब्राह्मणांमध्ये पण होते, उच्चवर्णीयांमध्ये होते. आणि महात्मा फुल्यांना लग्नाच्या वरातीतून धक्के मारून मारून हाकललं, बाहेर काढलं. का? ते चांगला पैसा. महात्मा फुले माहिती आहेत ना सर्वांना? माहिती आहेत की नाही? माहिती आहे ना महात्मा फुले? माहिती आहेत ना आपल्याला? तर माहिती आहेत की नाही? हा, डोक्यावरती पगडी, तो कोट वगैरे घालून ते पुण्यातले मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. आज नाही का महानगरपालिकेचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात, तसे महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर होते. आणि इंग्रजांच्या काळात मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, पूल बांधणे, रस्ते बांधणे, असे ते श्रीमंत व्यक्ती होते. साहजिकच त्यांचे उच्चवर्णीयांमध्ये मित्रमंडळी होती. परंतु ही व्यक्ती अस्पृश्य आहे याची जाणीव कधी झाली महात्मा फुल्यांना? की त्यांना ब्राह्मण मित्राच्या लग्नातून धक्के मारून बाहेर काढलं की ही काही वाटत नाही ब्राह्मणाचं. तेव्हा त्यांना जाणीव झाली की मी स्पृश्य वर्गातला स्वतःला समजतो, तरी माझ्या वाटेला असं दुःख. जे अस्पृश्य आहेत जातीच्या उतरंडीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जे शूद्र आहे यांच्या वाटेला किती दुःख, किती वेदना येत आहेत. मग आपल्याला यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यांनी शाळा सुरू केल्या, महिलांना शाळा सुरू केल्या, मुलांना शाळा सुरू केल्या. आणि त्यांचीच विचारधारा घेऊन शाहू महाराज, कोल्हापूरचे राजे, हे महात्मा फुल्यांना आपले गुरु मानत त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शाळा कॉलेजेसची निर्मिती केली, बोर्डिंग सुरू केल्या. आणि आरक्षण, पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजासाठी आणि मुसलमानांसाठी जाहीर केलं. 50% अस्पृश्यांना आरक्षण. मग महात्मा फुल्यांनी शाळा कॉलेजची सुरुवात केली. शाहू महाराजांनी आपले, ते कोल्हापूरचे राजे होते, आपल्या संस्थानामध्ये बोर्डिंग निर्माण केल्या, आरक्षण सुरू केलं, अनेक चांगल्या गोष्टी सुरू केल्या. आणि ह्या सगळ्या महात्मा फुले असो किंवा शाहू महाराज असो, यांच्या या विचारामध्ये जे काही परिवर्तन झालं त्याला कारणीभूत, फार आधी आपण जर गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, त्यांच्या कालखंडामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये असत, अस्पृश्यता पाळली जात नसे. मग यांच्यावर तो एक प्रभाव होता. म्हणूनच आज जे म्हटलं जातं की टिळकांनी शिवजयंती सुरू केली वगैरे, हा खोटा प्रचार आहे. महात्मा फुले हे छत्रपती शिवरायांना आपला गुरु मानत आणि त्यांनी त्यांची समाधी पहिली शोधून काढली महात्मा फुले. आणि तेव्हापासून शिवजयंतीची जी प्रथा आहे तेव्हापासून सुरू झालेली आहे. मग शाहूजी महाराज जे महात्मा फुल्यांना आपले गुरु मानत, शाहूजी महाराजांनी पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली. आता हे टप्प्याटप्प्याने या महापुरुषांची नावं का घेतली? कारण एक समानतेचा धागा आहे हा सगळा. बुद्धांचा कालखंड जर बघितला, चंद्रगुप्त आपले सम्राट अशोक जे मौर्यवंशीय राजा होते, अशोकाच्या कालखंडामध्ये धर्माचा प्रचार झाला मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ती काही समानतेची जी विचारधारा होती, बुद्धाची जी विचारधारा होती, ती महात्मा फुल्यांनी, शाहू महाराजांनी पुढे चालवली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म जो स्वीकारला आणि त्याला संविधानाच्या रूपाने, कायद्याच्या रूपाने या देशासमोर प्रस्तुत केला. तर भारतीय संविधान म्हणजे गौतम बुद्धांनी जे काही जे मांडलेले समानतेचा विचार मांडलेला आहे, जो काही स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडलेला आहे, सत्याचा विचार मांडलेला आहे, मानवतेचा विचार मांडलेला आहे, शांतीचा विचार मांडलेला आहे, हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांना हे पटलं की हा जो मानवतावादी धर्म आहे, हा जो बुद्धिप्रामाण्यवादी धर्म आहे, याच्यामुळेच आज जगाचं कल्याण होऊ शकतं. आज आपण पाहतो पूर्ण जग एक वेगळ्या युद्धाच्या याच्यात लोटलेले. आता प्रत्यक्ष युद्ध होत नाही, वेगळ्या प्रकारची युद्ध होतात. परंतु अशाही अवस्थेमध्ये
हा धम्म हा आपल्याला तारून नेतो. आज मानसिक स्वास्थ्य जगाचं बिघडलेलं आहे, पूर्ण जगात प्रत्येकाला मानसिक आजार आहे, जगात म्हणजे जगातील सगळ्या लोकांना. आणि अशा अवस्थेमध्ये एकमेव धर्माचा जो मार्ग आहे, जो अनुभूती घेण्याचा, जो सत्याला सामोरे जाण्याचा, जो विपश्यनाच्या माध्यमातून आपल्याला भगवत बुद्धांच्या काळापासून जो शिकवलेला गेलाय, आणि तुमच्या इथे तुम्ही जे राहता तिथे काय बळापण आहे, बरोबर. विपश्यनाच्या माध्यमातून, विपश्यना म्हणजे काय, सत्याची अनुभूती घेणं, सत्याची अनुभूती घेणं म्हणजे तिथे आनापान आणि पुढे विपश्यना अशी जी शिकवली जाते. आणि याचा परिणाम पूर्ण मानसिक स्वास्थ्यावर होतो. आणि ज्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं त्याचं साहजिकच शारीरिक आरोग्य खूप चांगलं असतं. ठीक आहे. आता हिंदू धर्माच्या बाबतीत आपण जर बोलायचं ठरलं तर अनेक चमत्कारांनी हा बरबडलेला असा धर्म. मी मगाशी बोललो मुलांना चलबिचल मुलांची सुरू झालेली, महिलांच्या पण डोळ्यांवर धुंदी येते. तर मी आता दुपारची वेळ आहे, दुपारचं व्याख्यान कसं असतं ते मला माहिती आहे, म्हणून मी थोडे टप्पे तुमच्यासमोर मांडले. तर आता तुमच्यासमोर मी हा धम्म का घेतला, कारण ते चमत्काराने बरबडलेला आहे, सगळं मानवतावादी हा धम्म आहे, शांततेचं प्रतीक आहे, सत्याचा धम्म. मग आपण सत्य तपासायची सवय आपल्याला लावली पाहिजे की नाही. मग मोठ्या प्रमाणामध्ये असत्य कसं काय असतं की भूत असतं की नाही, भूत. मी तुम्हाला इथे दाखवतो एखादा प्रयोग. भूत असतं का बरं, भूत नसतं का, काहीतरी बोला, असतं तरी हो बोला, नसतं तरी हो बोला. भूत आहे का, कोणाकोणाचा विश्वास आहे भूत नसतं, हात वर करा बरं, खरंच करा. आणि विश्वास नसेल तर हरकत नाही, एवढ्या लोकांचा विश्वास आहे भूत नसतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बर, ठीक आहे, ठीक आहे. आणि देवी अंगात येते का, येते का, मग येत नाही. मग तुमच्या इथे कसं काय त्या कधी कधी महिला अशा घुमतात अंगात येऊन, बघितलंय ना, बघितलंय की नाही, कोणी बघितलंय, कुठे बघितलं, काय करतात रे, काय करतात, काय बघा, हसले की नाही, असं थोडं वेगळंच म्हणून मग हसले. अंगात आल्यावर काय करतात, आणि देवीच येतात ना अंगात, बरोबर ना. जास्त महिलांच्याच अंगात काय येतं, धर्मामध्ये समानता सांगितली, सगळं सांगितलं, आत्मा नाही, परात्मा नाही, ठीक आहे. तरी पण अनेक महिलांच्या अंगामध्ये कसं काय येतं, मग आत्मा कसा काय येतो दुसरा शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि तुम्ही कोकणातले आहेत ना, मोस्टली जास्त लोक इथे कोकणातलेच आहेत ना, जास्त नाही, हा भागच कोकणातला आहे. हा भागच कोकणातला आहे, बरोबर आहे, तुम्ही कोकणातलेच आहे. तुमच्याकडे भूता घेतांचं लय चालतं ना, म्हणजे आमच्याकडे चालतं, मराठवाड्यात पण चालतं, पण आमच्याकडच्या भूतांची नावं वेगळी असतात आणि तुमच्याकडचे भूतांची नावं वेगळी असतात. काय असतात तुमच्याकडचे नावं, नाही तुम्ही नाही मानत हो, पण नावं असतात ना काहीतरी, अडळ वगैरे काहीतरी म्हणतात, मुंजा आहे, मला आहे, काय म्हणतात बरं. भूत 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 कोणी पाहिलंय का, कोणीच नाही पाहिलं. बरं, आपण कधी पाहिलेलं नसतं, परंतु लहानपणापासून आपल्यावर ते संस्कार झालेले असतात. आपण आता बौद्ध धर्म मानतो म्हणून ते मानत नसू, परंतु जुन्या ज्या लोक आहेत त्यांच्या डोक्यावर संस्कार आहेत आजही भूतापेचाचे. आणि आजी आजोबा आपल्या नातवंडांना भूतापेचाच्या स्टोऱ्या सांगतच आलेल्या आहेत, बरोबर की नाही. तर भूत नसतं, देवी पण अंगात येत नाही, तरी पण मी अनेक ठिकाणी आपल्या समाजातील महिलांच्या अंगात आलेलं पण पाहिजे तर लोकांचे येतं, ते समजू शकतो, कारण त्यांच्या धर्मातच ते चमत्कारावर आधारित धर्म आहे आणि तिथे देव देवता आत्मा परमात्मा मानतात म्हणून ते येऊ शकतं, समजू शकतो. परंतु अनेक महिला अशा आहेत की मी एका ठिकाणी यवतमाळला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी, आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका माणसाच्या अंगात आले होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे कशामुळे येतात, कशामुळे येतात, का आले असतील, कारण अंगात येणं, भूताने झपाटणं आणि देव देवता अंगात येणं, हे येणं वगैरे काही नसतं, तर हा एक मानसिक विकृती आहे. काय आहे, मानसिक आजार आहे. आणि ज्या लोकांवर हे संस्कार झालेले असतात, त्यांच्या लहानपासून जे संस्कार झालेले असतात, लहानपणापासून भूतापेचाच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, लहानपणापासून देवी अंगात येतात,
आणि अशा घुमतात असं त्यांनी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, त्यांच्यावर लहानपणापासून अंतर्मनावर संस्कार झालेले असतात, हे असे बाहेर आहेत. पण जिथं शिक्षण नाही, जिथं धर्माचा प्रसार नाही, तिथे बाबासाहेब आंबेडकर पण येऊ शकतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांना पण देवाचं रूप दिलेलं आहे लोकांना. बाबासाहेब देव आहेत का? आपल्यासाठी देवाच्या पण पुढचे आहेत, परंतु ते एक महामानव आहे, बरोबर की नाही? तर बाबासाहेबांना हे देवी रूप दिल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर पण अंगामध्ये येतात आणि बाबासाहेब आंबेडकर पण भुगतात. बरं, ह्या अनेक ठिकाणी त्या महिलांमध्ये आता बघा दसरा सुरू होईल, अष्टमी वगैरे सुरू होईल ना, तर अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकतात, माहितीये का? घागरी फुंकणं हा प्रकार माहितीये का? आपल्याला माहिती असतो घागरी फुंकणं, तर आपल्याला नाही. तर घागरी फुंकणं हा प्रकार माहितीये? त्या घागरी अशा फुंकतात महिला, हिंदू धर्मातील महिला अशा घागरी फुंकतात. अनेक ठिकाणी आपल्याही महिला जातात आणि ते फुंकणं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ती धुंदी येते आणि त्या घुमायला. अनेक ठिकाणी काय होतं, असा कापूर असतो बघा, तुमच्याकडे हे आहे का? असा महिला काय करतात, अंगात आलं की असा कापूर घेतात, असा येतं पाहिलं असेल ना तुम्ही कुठेतरी. हा, ते खरं पण असतं बघा. हे बघ, असं घुमवतात, तोंडात, ठीक आहे. आणि ह्या तोंडामध्ये जर कापूर टाकतात आणि नंतर एक मिनिट करायचे कोणाला तुमच्यापैकी? चमत्कार असतात का? चमत्कार असतात का? चमत्कार असतात का? नाही. तर प्रत्येक चमत्कारामागे तो एक साधा प्रयोग असतो. आता हे काय, साधा कापूर आहे, हा कापूर हा ज्वलनशील पदार्थ असतो. जाळल्यानंतर जेव्हा आपण तोंडात टाकतो, तोंडामध्ये ओलसर त्वचा असते आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि आपण तोंड बंद करतो, तो ताबडतोब 3 सेकंदच्या आत बुजून जातो, असा हा कापूर आहे, ठीक आहे. आणि आपल्या शरीर विज्ञानाचा नियम आपला धम्मविज्ञानावर आधारित. कापूर जोडून सांगतोय की धम्मविज्ञानावर आधारित आहे. काही पण आपण बघितलं, हा तर साधा चमत्कार आहे. वेगवेगळे चमत्कार आपण करत असतो, सळे इकडनं तिकडं टाकणे, निखाऱ्यावर चालणे वगैरे, असे मी बरेच चमत्कार मोठमोठ्या ठिकाणी केलेले, ठीक आहे. आपलं शिवाजी पार्कचं ग्राउंड आहे ना, त्या ग्राउंडवर आम्ही असे मोठे धगधगते निखारे टाकून त्याच्यावरून अनेक महिलांना चालवलं त्याच्यामध्ये. आणि मग तो कॉन्फिडन्स निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण होतो. अरे काही होत नाही. आता तुम्ही म्हणता नाही नाही नाही, परंतु कोणी इथे येऊन जर हा तोंडात टाकला त्याला कळेल की काहीच होत नाही, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, ठीक आहे. हा 3 सेकंद पर्यंत शरीर विज्ञानाचा नियम आहे, आपली त्वचा दाह सहन करू शकते, 3 सेकंदच्या पुढे नाही, ठीक आहे. तर असे अनेक प्रयोग असतात. तर आता एक शेवटचं थोडंसं तुम्हाला सांगतो, मुलं पण इथे आहेत. अनेक ठिकाणी चारण मारण, कर्मी कथनं, भूतबाधा असे बऱ्याच ठिकाणी आणि नजरबंद करणं. आता इथे सगळ्या महिला आहेत, लहान मुलं आहेत, परंतु आपल्या इथे ह्या मुलांना आणि तुमच्या समोर का मांडणी करतोय ही तुम्ही इतरांमध्ये ते सांगायचं आहे. आता मी तुम्हाला कापूर खाऊन दाखवला, यांनी ओरलम मध्ये तसली बाई घेतली, बरोबर की नाही? अनेक ठिकाणी गावखेड्यांमध्ये अशा अंगात येतात, असं अंगात आलं की आता कापूर खाणारी बाई दिसली, देवदेविता दिसली, तर कापूर जाळायचा आणि तिच्या डोक्यावर ठेवायचं. काय होईल? केस जळेल. मग खरोखर देव आहे ते केस पण नाही जळले पाहिजे ना, ठीक आहे. दुसरं, नजर बंद करून टाकतात. आता तुम्ही किती लोक इथे बसलेले आहेत, सगळ्यांची मी नजर बंद एका क्षणात करून टाकतो. कशी करून टाकतो बघा. आता 100ची नोट आहे का कोणाकडे? 100. ही नोट जाळणार आहे. बघा मॅडम जातील तुमचे 100 रुपये. आता मी हे नोट जाळतो. अच्छा, काय माहिती का, हे शूटिंग पण करतात आणि चलन जाळणं हा गुन्हा आहे. कोणीतरी व्हिडिओ करायचा प्रसारित काय करते कुठेतरी आणि माझ्यावर एकदम केस बिस होईल. मग मी नोट नाही जाळत. एक काम करतो, लॉटरी आहे का? लॉटरी कोणी लॉटरी खेळणार आहे? लॉटरी आहे कोणाकडे? लॉटरी कोणाकडे असेल सध्या? लॉटरी वगैरे येतात ना, आहे लॉटरी? लॉटरी आहे आणि हे तू पण ये, करोड रुपये मिळतात.
काढून ठेवा. हं? तू ही मालिका, हे जे आहे ना मालिका काय ते हा नंबर वाचून दाखव आणि तुम्ही लिहून ठेवा. 345 लाव वाचून दाखव. हे सगळं आणि लिहून ठेवा. आणि किती आजाराची आहे काय आहे. काय तुला ते सांगायचं ते सांग. 10,000 मला 345 हा. अजून फोटो बिटो काढून ठेवायचा कोणाला? फोटो काढून ठेवायचा तर काढून ठेवा. ठीक आहे, तुमच्या समोर बघून ठेवा. म्हणजे बरोबर. ठीक आहे. आता मी ही लॉटरी जाळतो. चालेल? बघा तुझी जाळेल लॉटरी आता मग मिळणार. ठीक आहे, बस तिकडून बघ मी कशी जाळतो. बघा जळते का? जर लांब हो. जळते? मग जरा हात जरा ये. जळली का मॅडम? बघता येते कॅमेऱ्यात आता काहीच करता येते. बघा तर बघा हात काळे काळे झाले. तुमच्या समोरच केले. ये रे बाबू ये. तू तीच होती का सांग. मालिका वगैरे 1000 किती होते तुझे ते करून तसं नाही. असं दाखवत. तुम्ही शूटिंग केली ना? शूटिंग मध्ये पण तुम्ही बघू शकता. तुम्ही किती लोक झाली की नाही नजर बंद. खरं आहे तुम्हाला वाटणार. खरं आहे ना? काय तुम्ही कसं प्रूव्ह करणार? हे खोटं आहे. गाळलंच की नाही तुमच्या समोर? एवढा हात काळे झाले की नाही? माझी ती भोसावलेली हे पण काळी झाली सगळी पट्टी. गाळलं की नाही? काढलं की नाही? मग बौद्ध धर्मामध्ये कार्यरत असणारा व्यक्ती तुमच्या समोरासमोर असं करू शकतो. जो देव देवतेची नावं घेऊन जर करेल कोणासमोर काय हातातून काहीतरी काढणं हे काढणं ते सगळं मला येतं. तर हे सगळं प्रयोग आहे, चमत्कार नाही, हात चलाकी आहे, सत्य नाही. मग असं जर भव्य कंपनी घालून कुठे फिरवून काय काय केलं तर लोक पाया पडतील ना? पडतील की नाही? पाहिले ते देतील की नाही? आता हे केलं कोणीतरी सांगू शकेल मी कसं केलं काय केलं? कोणीच सांगू शकत नाही. किती मोठा जादूगर होते मागे कोणीच सांगू शकत नाही. तर ज्याला माहिती आहे तो सांगू शकतो. तर याला काय म्हणतात? काय म्हणतात? त्यांच्या भाषेत काय म्हणतात? नजरबंदी. काय म्हणतात? नजरबंदी. अशा पद्धतीने प्रयोग करतात. काय काय करतात? उद्देश असा की आपण जगामध्ये वावरतो, लोकांमध्ये वावरतो, असे कोणताही चमत्कार आला की त्याच्यामध्ये डोळे झाकपणे भरोसा ठेवायचा नाही, विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे. हे सगळे चमत्कार असतात. आपल्याला बाबासाहेबांनी धम्म यासाठी दिलाय की बुद्धीचा वापर करा. मग इथे बुद्धीचा वापर तुम्ही करायला पाहिजे. तर ते काय केलं होतं? मी इथे आलो तर माझ्या जवळ त्याला लॉटरी दिलेली. ते काय तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं. नाही तर तुम्ही टेन्शन मध्ये झोप नाही लागायची. त्यांचे वडील आहेत तिथे. त्यांचे वडील आहेत तिथे. हा, हे पोरं त्रास देतील. आता पालक म्हणतात आम्हालाच कळलं नाही तर तुम्हाला काय. म्हणून मी तुम्हाला सांगतो मी इथे जेव्हा आलो तेव्हा त्या सूरज येणार आहे. मी माझ्याचकडची लॉटरी दिली त्याला. तीच घेतली, जाळली. तुम्ही म्हणाली नवीन कशा आणि राखेत होते तर त्याला म्हणतात हात चलाकी. ती मी माझ्या हातातच लपवलेली होती, फक्त तुम्हाला कळले. त्याच्यासाठी थोडा सराव करावा. परंतु हे काय मी वेगळी निर्मिती केलेली नाही. तीच लॉटरी जाळली आणि तीच काढली, त्याच नंबरची काढली. याला सगळं म्हणतात हात चलाकी. हा हात चलाकीचा प्रयोग आहे. त्याच्यामध्ये चमत्कार. ती जळली आणि ही दुसरी आली त्याच नंबरची. आता समजा 2 सारख्या नंबरच्या लॉटरी असू शकतो. ठीक आहे, बरोबर. किंवा त्याला जी वाचायला दिली त्याच्या लक्षातच आलं नाही तो नंबर काय वाचायचा कसा वाचायचा. काही असू शकतं. परंतु ही हात चलाकी. असे अनेक प्रयोग आहेत आणि त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आपण लोकांसमोर मांडतो. आपल्याला सगळे प्रयोग येतात जादूचे, पण आपण ते लोकांना फसवण्याचं काम न करता
आपण शांतपणे इथे ऐकलं आणि टप्प्यांचा आपण धावता आढावा घेतला. डिटेल्स बोलायला तर फार वेळ लागतो आणि फार हे लागतं, परंतु तरीही तुम्ही इथे अशा या समयी इथे थांबलात आणि एक चांगला उपक्रम तुम्ही राबवला. त्यात मला पवारजींनी बोलवलं, ही संधी दिली, त्यांचे आभार मानतो. तुम्हाला सर्व बंधू भगिनी मित्र आणि बालमित्रांचे आभार मानतो आणि मी इथे थांबतो. बऱ्याच विषयाला हात एवढंच नव्हे तर हात झालं की विद्या या सर्व तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि हे सर्व चमत्कार जो आहे तो बौद्ध धर्म मानत नाही. सर्व चमत्कार बौद्ध धर्म मानत नाही. आणि यानंतर सुमन सडलम मॅडम थोडक्यात आपले विचार महाराष्ट्राची जन्म शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः माझं अभिनंदन आणि आपल्या सर्वांना जय. आज वरच्या मासच्या निमित्ताने आज मला आपल्या यायला मिळालं, त्याच्यासाठी मी खूप मंडळामध्ये खूप आनंदित झाली आहे की आज आपल्या सर्वांचं मला दर्शन मिळालं, आपल्या सर्वांची ओळख मिळाली, नवीन फंडारे साहेब मिळाले, नवीन ते मुंडेकर साहेब आणि इथं मला 2 शब्द बोलायचे संधी दिली सम्राट अशोक त्या लोकांनी, त्यांच्या संस्थेने. त्यांचे पण मी अभिनंदन करते, त्याच्या कामाला आहे. मी सगळीकडे सांगते आहे की मुलांनी पुढे या, बायकांनी पुढे या, मला तर सांगावंच लागलं नाही. तर बघूनच मला खुशी झाली आहे की लहान लहान बालकांनी इतके सुंदर वंदन केलं, मतदाना त्यांनी घेतली आहे. महिला मंडळ इथं उपस्थित आहे. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की महिलांनी पुढे या, बालकांना पुढे या, त्यांनी पुढची क्रांती ही आहे आमची. त्याच्यामुळे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांच्या घरातले इथे एक वारंदार लाभलेली मी पण इथं उभी आहे. मला पण खूप आनंद वाटला की आज म्हणतात ना की माझा आपण प्रॅक्टिकली उतरणं, जसं काही आमची मुलं आहेत तर हे प्रॅक्टिकली उतरून आज ते काहीतरी म्हणजे त्याच्यातून ते घडणार आहे. जसं मी माझ्या बाबांच्या जवळ घडली की बाबांनी बाबासाहेबांसोबत काम केल्यामुळे एक चांगले वक्ते होते ते आणि खूप लोक त्यांचं गायडन्स ऐकायला त्यांच्याकडे यायचे, त्याच्यातून मी घडली आहे. तर म्हणून मी सांगते की प्रॅक्टिकली जसं उतरणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ही मुलांना म्हणजे खूप त्यांची प्रगती हो आणि आमचा धर्म पुढे न्यावो ही त्यांना खूप त्याच्यावरून मी अपेक्षा आणि होईत असते, सांगायची गरज नाही आहे. तर खूप बरं वाटलं आणि आज आपल्या इथे जे वर्षाभरचे कार्यक्रम होतात आणि आपल्या इथे ते बिहार बघितलं ते पण खूप चांगलं आणि जे राबवत आहेत कार्यक्रम चांगले होत आहेत हे बघून खूप आनंद झाला आणि अशीच क्रांती हो ही मी बाबासाहेबांचं तथाकथाखाली वंदना करून आपल्या सर्वांना जयी देते. अरे सॉरी एक मिनिट सॉरी. आज फडणवीस साहेबांनी जे मुलांसाठी दाखवले तर मुलांना पण माझे एक विनंती आहे की बाबाला तुम्ही हा कार्यक्रम घरी करू नका. तेच सांगते की बाबा साहेबांनी दाखवलं, साहेबांना ते माहिती आहे तर तुम्ही हा कार्यक्रम घरी करू नका. ओके, धन्यवाद. आता कर्नल मॅडम बरोबर बोलले. कदाचित एखाद्या वेळी तुम्ही असं करू शकता, परंतु तसं काही करू माझे तुम्हाला कळणार नाही 3 सेकंड का 1 सेकंड का 2 सेकंड असं काही करू नका. तर हे म्हणजे तो प्रयोग होता आणि तुम्ही कोणीही असं काही करू नका. आता थोडक्यात कर्नल मॅडमनी आपले विचार मांडले आणि त्यांनी म्हणजे बरेच विषय त्यांना बोलायचं होतं, परंतु वेळ कमी असल्यामुळे ते काही बोलू शकलेलं नाही. आता बौद्धाचार्य आणि गुजर साहेब हे आपले विचार मांडले. हे ज्ञान तुम्हाला बाहेर भेटलं असतं का? तुम्ही काय गेला असता, कुठं भारतात अजून कुठे विजय करत बसला असता, तुम्हाला ज्ञान भेटलं असतं. काही महिला मंडळ घरी बसले असते, याला कंटाळा केला असता, हे ज्ञान भेटलं असतं. म्हणजे
हे एकमेव ठिकाण आहे विहार, म्हणजे विद्यार्थी विहार आहे तिथे तुम्हाला ज्ञान भेटतं, तुम्हाला तिथं शिकण्यासाठी, तुम्हाला माणूस पण जगण्यासाठी, माणसानं माणसासाठी माणुसकीने वागावं, हा जो धर्म आहे हा माणसासाठी माणसाचा आदत आहे. हा धर्म शिकण्यासाठी तुम्हाला एकमेव ठिकाण म्हणजे बुद्ध विहार आहे, बरोबर ना? आता सगळ्यांनी पाय पुढे करा, परत माने घाला. हे तुमचं पाय पुढे खरं खरं पाय पुढे करा, परत माने घाला, व्यवस्थित बसा, म्हणजे तुम्ही कंटाळणार नाही. सर्वप्रथम महामंडळ मंडळ या ठिकाणी तुम्ही खरंच सातत्यानं गेल्या 1 ते 1.25 तासापासून तुम्ही बसले आहात. खरं तुम्ही कंटाळा आहात, तुमच्या पायाला म्हणजे आले असतील. तर सर्वांनी या ठिकाणी तोंडाकडे ऐकलं, मॅडमचं प्रवचन ऐकलं. मी पण काही जास्त वेळ गेलं नाही, तुम्हाला मी जास्त नाही 10 मिनिट जास्त वेळ गेलो नाही, कारण की जास्त वेळ खरं झालेला आपला आहे आणि आपला वर्षावर हा प्रत्येक तसा असतो. वर्षावर बुद्धांनी सांगितलेलं आहे प्रत्येक तसा का वर्षाला मध्ये 1 तासावरती माणसं ऐकत नाहीत आणि ऐकत माणसं थांबत नाही. त्यामुळे आपला 1 तासामध्ये आपला धर्म जेव्हा सांगत असतो, खरं म्हणायला गेलं तर बुद्धांचा धर्म आहे ते धर्म म्हणजे विश्वास, आणि विश्वास म्हणजे त्या धर्मामध्ये तुम्हाला कुठेही खरं खोटं तपसायची तुम्हाला परवानगी भेटेल आहे. जसं मगाशी मी सांगितलं की कोणीही म्हणला की एखादा पेन समजा हा हे पेन द्यावे म्हणलं की पेन पॅकेट आहे, तर एखादं म्हणलं की हा पेन सोन्याचा आहे, तसं सोन्याचं म्हणता येतं का? नाही. तो प्लेन प्लॅस्टिकचा आहे खरं पण म्हणतो आपण, म्हणजे तो धर्म आहे. आणि धर्म म्हणजे काय? इथं दगड आहे, इथं हे दगड आहे, त्या दगडाला तुम्ही हा गुंत लावायचं आणि दगड पाया पडायचं नाही तो देव करतो. तिथे काय आला? धर्म आला. काय आलं? धर्म आला. धर्म म्हणजे कमवण्याचं साधन आणि धर्म म्हणजे ज्ञान घेण्याचं साधन. ते कुठे भेटतं? विहारामध्ये भेटतं. गुरुजींनी एक विषय मांडला, त्या विषयाला धर्म ठेवला जातो. तसं म्हणजे प्रत्येक गावामध्ये अंगात येतं. अंगात फक्त महाराज मागायचं काय, बामणाचं काहीच नाही, सोन्याचं काहीच नाही, लवाचं काहीच नाही. अंगात फक्त महाराज मागायचं काय येतं? अंगात फक्त महाराज मागायचं काय येतं की महाराज मागायला पहिल्या फक्त दारू लागलं असतं. एखाद्या बाईच्या अंगात काय येतं की त्यापूर्वी देवळामध्ये सर्वस्व असतं. नवऱ्याने मारलं 10 देवळात, सासू रागवली 10 देवळात, काय आता आपला 10 देवळात, म्हणजे प्रत्येक गोष्टी ठिकाणी देऊळ होतं. तुम्हाला कधी कळलं? त्यावेळी आता तुम्ही सगळे खरंच चांगले जीवन जगताय, त्यावेळी असं जीवन जगण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं की त्यावेळी महिलांना खूप अन्याय सहन करायला लागायची. नवरा दारू पिण्याचा, तो बायकोला त्रास द्यायचा, बाय बिचारी रोजगार करायची, घरी आली तर सुखने वाजून भेटत नव्हतं. मग ती काय म्हणती की माझं कर्म आहे, मला ते मार भेटते, मला ते शिवे भेटते, हे करते, माझं कर्म आहे. पण तिथं कर्म नव्हतं, त्याच्यावेळी लाचारी प्रतिक्रिया होती. कारण की जिथं बौद्धांचे घर असतील तिथंच तुम्हाला पत्त्याचा हाता भेटणार. ज्या ठिकाणी बौद्ध लोकांची घर असतील आता इथं तुम्हाला त्या एरियामध्ये देशुदारचं दुकान स्टार्ट नाही भेटणार. बरोबर नाही? मग साधू बापरे, कारण की बौद्ध माणूस कधीही मोठं झाला पाहिजे. बौद्ध म्हणजे बुद्धिवान, ज्ञानी, विचाराचा विद्वान, त्याला म्हणतात बौद्ध. बौद्ध म्हणजे कोण? बुद्धिवान, ज्ञानी, विचारांना साधून खरं सत्य खोटं तपासताना आला आणि कोणत्याही गोष्टी तर्क लावला बौद्ध. आता ब्राह्मणाचं पण एखादी पूजा केली, गणेश पूजा असली काय म्हणजे त्याला समजून घे, हो गणपती गणपती गुंगवा हा म्हणजे कळलं का? हे समजू वाटली की तो त्या गणपतीला सांगतो ही सगळे जे बसले आहेत हे गुंजी बहिरे आहेत, वर कन्या गुंगवा महे, वधू कन्या गुंगवा महे, म्हणजे हे जे वर कन्या वधू कन्या गुंजी बहिरे आहेत त्यांना मी जे सांगतो ते करतात. टाक पाणी टाकलं, दूध जळवलं, म्हणजे ते कधीही तर्क लावत नाही. का दूध लावायचं? सारखं पांढर काय करणार आहे? हे पिंडू का पांढरा करतं? कोण तर्क लावतात? कोण बोलतं? कोण बोलत नाही, कोण तर्क लावत नाही, म्हणून त्यांचा धंदा चालला आहे. आता गुरुजींनी सांगितलं तुम्हाला चिठ्ठी लावून दिली, जे काही लॉटरी चिठ्ठी लावून दिलं त्याचं तुम्हाला उत्तर दिली दिलं, बाकी तुम्हाला कोण उत्तर देतील? काय देत नाही? त्याचा त्यांचा धंदा आहे, याला म्हणतात धर्म.
तिथे तुम्हाला सगळं तुमच्या लाद जातं. तुम्ही आता इथं बिहारमध्ये आला, तुम्ही कुणी नारळ बिळ घेऊन आला, हात फुलं घेऊन आला, तिथं पहिले जे मॅच तुम्ही करणार आहे तिने पण हात फुलं आणली होती, आकृती आणली होती, मेणबत्ती आणली होती. म्हणजे आपल्या इथे कधीही हार नारळ घेऊन येता येत नाही. तुम्ही कोणतंही असं बाहेरनं जे मंदिरात जातात, मंदिरातून तुम्ही असं हार फुलं आणि काय काय घेऊन जा, नारळ बिळ सगळं काय घेऊन जातात, तिकडे न्यावंच लागतं. म्हणजे हिंदू समाजामध्ये जे बांधव आहेत त्यांच्या आयुष्याला पुजलेली पाचवीला पुजलेले जे सण आहेत ना, हे वर्षी 12 असतात. आणि कामाचं ते आहे तिथे कमवलं त्या साईच्या देवांसाठी कामावलं, त्यांच्या अंगामध्ये बिंबवलं असतं. आपल्या काय बिंबवलं आहे का? आपण पहिलं होतो कोण होतो, महार होतो. तेव्हा आपण गावाच्या बाहेर होतो. तेव्हा गावाच्या बाहेर असल्यामुळे आपला भेटता घेता जे गोष्टी सांगितलं प्रसंगाचा लोकांना. आता ते खरं नाही पण ते प्रसंगाचा लोक मानायचे. आणि तिथं मग देऊळ चालू झाले कुठं आपल्या समाजामध्ये. देऊळ कुठं असतात जास्त करून आपल्या समाजामध्ये, मांगामध्ये, चांबल लवाडामध्ये, कुठं कुठं चांबल. म्हणजे ह्या समाजामध्ये सगळं बिंबवलेलं आहे, त्या समाजात सगळं केलं आहे. आज सांगतो मला, काही स्त्रियांच्या डोक्याला जड येते, जड म्हणतो आपण काय जटा 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 येते. म्हणजे जटा येते ते काय येते तुम्हाला माहिती आहे का? त्याचं कारण माहिती आहे काय ती? आणि हिंदू शास्त्रामध्ये यल्लमा देवीची नाव जी आहे कुठं आहे ती? कर्नाटकला. त्या यल्लमा देवीच्या नावाला त्या देवीला जट आलेली पोरगी वाहिली जाते. हे आत्ताही सत्य आहे. जट आलेली पोरगी वाहिली जाते. मग ती आहे बाबा पण ती मान आगाव मला निराश का टाकू, मला तुमच्यावर सांभाळ, मला तुमच्यावर राहायचं आहे, मी तुमची सेवा करेन. पण तिला देवाची सेवा करायला तिथली काही असणं शिकले की ज्या गावात येतात ते हिंदू लोक सांगतात हिंदू काय पोरगी जट आहे. कारण की त्या ठिकाणी आपल्या समाजामधल्या बायकाला त्या मुलीला जट आली की तिला यल्लमाला नेतात. आणि यल्लमाला नेले की काय करतात? यल्लमाची लग्न होतं. यल्लमा कोण? परशुरामाची आई. या परशुरामानं आपल्या आईला उभी केली. काय केली होती? उभी केली. ते यल्लमा म्हणजे परशुराम. परशुराम कोण? ज्यानं पुष्पमित्र सिंग, ज्या पुष्पमित्र सिंगानं ज्यावेळी प्रमाण काढला बरोबर नाही की जे बौद्ध आहेत, जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांच्या मुलगी शाळा आणि समुद्र घेऊन जावा. तो पुष्पमित्र सिंगानं प्रमाण काढला आणि जो पुष्पमित्र सिंगाचा पहिला प्रमाण स्वीकारला तो म्हणजे परशुराम. परशुरामाला त्यांनी देव मानलं. खूप क्षत्रियांचा नाश केला, खूप क्षत्रियांचा नाश केला. खूप बहुजन समाजाच्या एवढ्या महिला आहेत, महिलांना सुद्धा मारून गेलं. याला तर सांगितलं म्हणते ना महाराज, म्हणते मागे धर्म लोप पावला. गुरुजीने सांगितल्याप्रमाणे धर्म लोप पावला. बाबासाहेब पडतो धर्म आमचा हा बौद्ध धर्म कोणामुळे भेटला? बाबासाहेब म्हणलं. तर बाबासाहेबांनी धर्म बघत का? नव्हतं. पण बाबासाहेबांनी धर्म आणला. कसा आणला? धर्म कुठून आणला? त्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाची शिकवण घेतली होती, बुद्धांचा अभ्यास केला होता. मी सांगितलं तुम्हाला सगळे धर्माचे लोक एक त्यांना बोलले की आपण धर्म स्वीकारा, आपण धर्म स्वीकारा. कारण की त्यावेळी बाबासाहेब खूप मोठी भेद होते. जर का बाबासाहेबांनी जर त्याचा धर्म स्वीकारला असता तर बाबासाहेब ख्रिश्चनमध्ये मोठे बोलत झाले असते. जर का बाबासाहेबांनी मुसलमान धर्म स्वीकारला असता तर मुसलमानचे सर्वात मोठे मोला झाले असते. बाबासाहेब बौद्ध धर्म का स्वीकारला होतं की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याची बौद्ध धर्मामध्ये कुणावरही काहीही लादलं जात नाही. आणि माणसाला माणूस जगायला स्त्रीला मेन म्हणजे स्त्रीला समान दर्जा आहे हा बौद्ध धर्म. काय काय माणसं अजूनही धर्म वागतात, धर्म वागतात, ते धागोदर घालतात, ते देव जातात, ते लाभ भरत देव सगळं कृती करतात. हे कसं झालं माहिती का? एका ठिकाणी गेलो त्या ठिकाणी भरती भेटली. भरतीना ते ट्रेनमध्ये चाकवून पोरे भेटले होते. त्या पोरांच्या हातात काळ दाढ टाकले, डोळं सगळं मस्त गळ्यात ते गुजराच्या माळा गेला तिकडे विकायला पोरे दिले. म्हणजे कोण आहे बाबू? म्हणजे पोरणी पहिलं भरती ना पंचापन्न जातात. भरती म्हणजे तुम्ही कोण आहे? आम्ही बौद्ध आहे. बौद्ध आहे हे सगळं हे प्रकार कसं आहे? म्हणजे ना ते मित्रांचे मला करावं लागतं, मित्रलिंग बुझलो ना करावं लागतं. नंतर मग ते म्हणले काय नाही का तुमचं कसं आहे का मला पुत्र मारलं पाहिजे. कसं पुत्र मारलं पाहिजे की तुमचं काय झाले? एखादी पहिली समजा एखाद्या बायनं लग्न केलं असतं, ती मुलगी बाय होती, त्यावेळी त्या बायनं लग्न त्या मान केली आणि धर्मामध्ये त्या माणसाने लग्न केलं किंवा ती दोन बाय असेल किंवा ती लग्न केलं. नंतर त्या बायला ती नवरा मारायचा, पिटायचा, तिला खूप काय त्रास दिला, शिळा काय घालला, तुला एवढा त्रास दिला. त्या बायनं तो नवरा सोडला. परत ती दुसरा नवरा केला. दुसरा नवरा केल्यानंतर तो म्हणत
ते ढाकली बांधायला लागली. म्हणजे तिला जिथं त्रास होता ते त्रास तिनं कंटाळून त्या त्रासाला कंटाळून चांगला नवरा केला. आणि चांगला नवरा केल्यानंतर तिला सुख भेटलं. त्या बायला अंगात किती हे होतं की तिनं सुखमय वातावरण जीवन जगताना तुम्ही परत तिकडे गेला. म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला घाणीतनं काढलं, चिखलातनं काढलं, तुम्हाला बुद्धाचा धर्म दिलाय. बुद्धाचा धर्म दिलाय. बुद्धाच्या उंदरीच्या धर्माच्या उंदरी तुम्हाला टाकले. पण तुम्ही धर्मामध्ये वागता का नाही? तुम्ही कुठं जाता? परत त्या देवाला जाता, परत पाय पडतात, परत नारळ देतात. हे सगळं म्हणजे पार्थचेच पुढे तुम्ही केलं. म्हणजे जिथं तुम्हाला दुःख होतं तिथं तुम्हाला स्वतःने टाकलं. आता ही परत ते करायला लागले. खरं म्हणायला गेलं तर आज आपल्या क्षणाला ह्या क्षणाला आपल्या समाजामध्ये असे पहिली परिस्थिती होती. आपण थोडी चाकऱ्या करत होतो, नोकऱ्या करत होतो. पहिले आपल्या आई वडिलांनी, माझ्या आजीने सुद्धा माझ्या घरामध्ये जायची आणि ती तांदूळ सोडायची, मिरच्या सोडायची. हे बाबा मुलगी पण आहे का? हे पहिलं जीवन कसं होतं? आज तुमच्या खरं घर आहे. आज खरं म्हणायला गेलं तुम्हाला आज लय सुख आहे. माता रामाने जे दिवस काढले तुम्ही कुठे दिवस काढले का? आधी तुम्ही कुठे काढलं नसेल एवढे दिवस. खरंच मस्त आहे. पण माता रामायला एक अंगावर साडी नेसायला तिला साडी सुद्धा शोधायला लागायची. बाबासाहेबांनी तिला एक दिवस साडी द्या, त्या भटक्या होत्या, फिरवल्या होत्या, तर ते साडी त्यांना साडी नव्हती. आज तुम्ही एक कपाट खोलं का नाही, धडाधड तुमच्या अंगात कपडे पडते. ते करायचं एक तरी कपडा दावलं तरी कपडे पडतात. मग आज हे सुटण्यामुळं तिनं त्यागलं होतं साडीला, तिनं त्याग घेतला, साडी होती घेतली. आज त्या त्यागामुळे आज तुमचं साध्य झालेलं आहे. बाबासाहेबांचा मुलगा गेला राजरत्न, तेव्हा राजकीय बाबासाहेबांना कपन त्या पोराला कपन दिलं होतं. तर माता रामायणं त्याचा पदरच काढला होता आणि त्या पदरामध्ये राजरत्नाला गुंडळून ते तपून केलं होतं. म्हणजे त्यावेळी बाबासाहेब गुडघे म्हणून काढून रडत होते. तेव्हा भरपूर लोक बोलले की बाबासाहेब आमचे पैसे तुम्ही थोडे घ्या, कारण की कोणते पैसे. पण बाबासाहेबांनी पैसे नाही घेतले. का नाही घेतले? की बाबासाहेब कोणाकडे ही लाचारी घेऊन वाटत पैसे मागत नव्हते आणि लाचारी पद्धत नव्हती. आज बाबासाहेब पैसे घेतले असते तर आज धीरूभाई अंबानी मोठे मोठे सगळे आहेत ना, बाबासाहेबांनी लुटलं असते. बाबासाहेबांची घराणं आहे ते सर्वांची सगळे आरामी मिळून आहेत नाही, सगळे रिलायन्स वगैरे अंबानी यांच्यापेक्षा मोठं म्हणजे आज बाबासाहेब घराणं. ते का नाही? बाबासाहेब सगळ्यात प्रेस आहेत ना त्या समाजाला स्वाधीन केल्या. जी बुद्धीचं सोसायटी त्याचा भारतीय बौद्ध सभा ही बाबासाहेबांची संस्था चालवली. बाबासाहेब मेल्यानंतर ही संस्था आलेली हिंदू समाजाच्या माणसाला ती ज्योतिकर कुठं राहतो? नागपूरला. नंतर पाटील पाटील ही संस्था केली त्याच्याकडे. नंतर ही बाबासाहेबांनी कोकण वाचण्यासाठी केली होती कोणती? बहुजन पंचायत समिती. ही बहुजन पंचायत समिती अजून ही कुणाकडे म्हणजे आपले जे बाबासाहेबांचे नातू आहेत काय तुमचं नाव? हा, मग ते त्यांच्याकडे ही आकृती आहे पण ते मनापासून समजतात म्हणून. पण भारतीय बौद्ध सभा आपल्याकडे आहे का? नाही. भारतीय बौद्ध सभा म्हणजे ही अनरजिस्टर्ड संस्था आहे. भारतीय बौद्ध सभा म्हणजे त्याचा मिळता आंबेडकरच्या संस्थे आधीच आहे. ती संस्था रजिस्टर आहे का? म्हणजे धर्मादाय रजिस्टर नाही. रजिस्टर काय आहे? ही बुद्धिस्ट सोसायटी भारतीय बौद्ध सभा ही कुणासाठी काढली? बौद्धांत विधी संस्कार त्या संस्थेमार्फत व्हावं, होय का नाही? पण ती कुणाला आहे? बुद्धांत बुद्ध विहार हे बोधगयाला आहे. ते बुद्ध विहार कुणाला आहे? काय काय बौद्धांकडे नाही. तशी आपल्या समजली, कारण की आपण समाज संघटित होत नाही, संघर्ष करत नाही. खरं म्हणा गेला तर आपली बुद्धीची सोसायटी ऑफ इंडिया आहे ही पहिली इतकं समजली होती. पण ती संस्था चालवण्याची बाबासाहेब आठ टाकली होती. आठ काय होती? जो माझी संस्था चालवल तो संस्था चालवणारा जो काय अध्यक्ष होईल नंतर माझ्यानंतर तो बौद्ध असला पाहिजे, त्याच्याकडे बौद्ध असलेला दाखला असला पाहिजे आणि त्याला पाली भाषेला अभ्यास पाहिजे. काय पाहिजे? बौद्ध असला पाहिजे, बौद्ध असला दाखला पाहिजे आणि पाली भाषेचा अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर ती संस्था तो अध्यक्ष होऊ शकतो. ती ज्योतिकर बौद्ध होता का? नव्हता. पाली भाषेचा अभ्यास होता का? नव्हता. बीएस पात्र होता का? नव्हता. ही संस्था कशी राहिली? तशीच राहिली. बाबासाहेबांची संस्था कशी राहिली? त्या संस्थेचं नंतर मग पोटामध्ये गेलं, पोटामध्ये सुरू झालं. मग ते संस्थेला खरं जीवनदान दिलं की बीएस मुंबई नावाचा माणूस. कोण आहे? बीएस मुंबई. माहिती आहे ना? त्या संस्थेचं नाव काय इतकं माहिती नाही. बीएस मुंबई यांनी बाबासाहेबांच्या नंतर जे पीएचडी करायच्या नंतर बीएस मुंबईने प्रत्येक संस्थेचं धाकल दोरं सगळं लढाई केल्या. आणि लढाई केल्यानंतर सत्याची बाजू बाबासाहेबांनी सांगितलेलं सत्याची बाजू बीएस मुंबईकडे आली. त्याचं ऑडिट केलेलं आहे आणि तो माणूस बौद्ध
कसं काय बाबासाहेब पिक्चर आलाय ना वारस आलाय ना म्हणजे हे असं असतं म्हणजे आपल्यापर्यंत काय पोचल नसतं आपल्यापर्यंत खरं काय पोचल नसतं मग आपण काय करतो मी त्याला मागतो जो सांगितलं त्याला ऐकतो मुलीला सांगितलं जे केलं तुम्ही मानू नका तर जे आपण सांगता येतो खरं खरं म्हणायचं हा प्रोसेस आहे आपला विषय होता बायचं तुझं तालुक्या बायला येला मागे नेता येला माती म्हणजे लग्न करायला होता येला माती देवी डोक्या घेऊन तिला गावाकडे ठेवला होता आणि त्या बायला आपला उदरनिर्वाह केला होता म्हणजे आपल्या समाजाच्या बायकाला किती मोठं त्रास दिला होता या भरणे व्यवस्थेनं आता जड काय आहे ती आता का जड येत नाही आपण आता ऐकून गावामध्ये जडलं पाहिजे पहिली मागच्या एकदा ऐकत असत आता सोडून पूर्ण जड ती काय येत नाही कारण काय पहिलंच काय आहे कारण की पहिलं आपल्या समाजात मोल मजुरी करू शिकणार समाजाचा म्हणजे वेळ होती काय पाहिजे मोल मजुरी करू शिकणारा समाज होता आणि त्या समाजाला थोडंसं घ्यायला आणून होतं डोक्याला लावायला साबण सुद्धा नव्हता त्या साबण त्या डोक्याची निगडी करायला त्याचं निगडी करायला तेल नव्हतं आणि नुसतं गावामध्ये दिवसभर शेतामध्ये राहायचे चाकरी करायचे जे गावामध्ये घरी जा तेव्हा घरी जायचे त्यावेळी ते डोकं कसं आहे तसं बांधायचे 2-2 दिवस नाही हप्ता करून आंघोळ करायसाठी तेव्हा त्या घामाच्या येणं ते गरगीत तेल लावलं तेलाच्या येणं ते सगळं जमिनी केस एकवायची आणि ते एक केस झाली की त्याची वाळल्यानंतर ते घरी निघत नाही बाबा मग तो डोक्यावर कोंडा की नाही तो कोंडा असं झाला त्या कोंडामध्ये कोंडा जर आणि केस ते घाम असं कोणी एक जर व्हायची ती केस सुटी देऊन नव्हती त्याला जड म्हणायचे जडा म्हणायचे आणि दसऱ्या बायका झाल्या की तिला याला व्हायचं आता आहे आता प्रत्येकाची आपली भेटते की नाही प्रत्येकाला तेल भेटते का नाही म्हणजे पूर्वी आपल्याला बिंबवलं गेलं होतं सगळ्या आपला त्रासदायक घोषणा त्रासदायक घटना ते आपल्या वाडीमध्ये करायचे आपल्या वाडीमध्ये व्हायचे पहिल्या दिवशी आपल्या वाडीत होते आता सगळे गेले आता कोणी नाही का नाही पहिलं लोक आता गुढीविषयी घेतला की अंगात येतो पहिले लोक आपल्या म्हणविषयी होता की आपल्या महारामागाचं अंगात काय येतं कारण की अंगात येणे म्हणजे झाड येणं काय ना अंगात येणे म्हणजे झाड येणं ज्या काय खूप नवरा त्रास द्यायचा तेव्हा जेवढी बाय असेल ती सगळी माहेरी पाळली का पाळली ती त्रासामुळे काय काय बायका म्हणजे काय बोलतात माझ्या मुलासाठी मला जागायचं आहे माझ्या पोरण आणणार येतं किती मला जागायचं आहे मी मरू शकत नाही काय करू शकत नाही मग आता काय करायचं जे तिला सांगायचे बाय तू आपण या देवाला म्हणून सांग आणि तेव्हा देवाला घाबरायचं आता आपण बोलतो पहिले आपण देव घेतो मग जेव्हा घाबरले मग माझ्या अंगात मसोबा आलाय माझ्या अंगात इतरा आलाय माझ्या अंगात हा आलाय मग ती बाय कटाची अशी करायची ते नाटक होतं का आपल्या नवरा मारून येऊन आणि नवरा का घाबरायचा की त्या गावचं ती सांगायची होतं की ह्या गावचा देव माझ्या ह्या गावचा मुसोबा माझ्या अंगात शिरलाय हा यात्रा फटावा देव काय देव येतो मग तो नवरा आणि सासू घाबरायचे आणि त्या घराला हात लावत नव्हते बायकांना सुरक्षित होण्याचं कारण म्हणजे अंगात येणं आणि अंगात येणं म्हणजे त्या देवातलं त्यांची एक कर्म कारण त्यांचा जीव वाचवला पहिल्या आता आपण खरं चांगलंय पहिले सती परिस्थितीमध्ये सत्य जेव्हा एखादा एक बायका नवरा मेला की त्या बायला सती जाळायची आणि ते जाळल्यानंतर ते बाय जेव्हा ही प्रथा आपल्या समाजामध्ये होती तांबड्या बायको नाही झालं सती तांबडी बायको नाही झालं पहिलं आपल्या भोजन काय झालं ही बाय हा नवरा मेला ही बायला जीवन जाळायचं बाय चांगली बाय का बाय असेल तो बामण तो तिला त्या बामण त्या बायला घेऊन घेता खरा बाय असेल तिला जीवन जाळायचं त्या कर्णावरती बारा ठेवायची नंतर मग त्या माणसं मुलगे बायच्या मांडी ठेवायचं आणि खरं नाग लावायची ती बाय वरडायची किंचळायची आई म्हणा वाहतो भाव म्हणा वाहतो त्या बाईचा आवाज पिक्चर जाऊ नये म्हणून मांगाना सांगायचे ढोल वाजवा काय सांगायचे ढोल वाजवा आणि ढोल कामाचा एवढा मोठा याचा तिथे बायची किंचाळणी तिकडं खाली येत होती ती बाय मुंडकं ठेवून मळत ठेवून खाली उतरायची खाली उडी मारायची आदर झालेली आहे त्या बायला परत लांबची लांब काठी घेऊन ते रामोशी समाजाची माणसं त्यांना डोसराची त्यामुळे चितवची वाटे तिथं मेल्याशिवाय तिचा आवाज बंद झाल्याशिवाय ती काठी पण काढत नव्हतं ती बाय पूर्ण मराठी सती प्रथा बंद केली ही प्रथा बंद केली ही इंग्रजांनी बंद केली नाहीतर शिवाजी महाराजांच्या मम्मीला आईला सुद्धा सती जावं लागत होतं हा इथंच खूप मोठे काय मग ती बाय गेल्यानंतर त्या बायच्या पोरांचं काय करायचं मग कुठं ती मुलं बांधता असला की ती पोरामध्ये नरबळी पहिला व्हायचा बंद केलं नरबळी हे सगळं पोरांच्या तोंडामध्ये कुंकू टाकायचे तेलामध्ये कुंकू मिसळले कुंकू टाकलं की घसा बंद होतो पूर्ण आवाजच चॉकअप होतो पण आवाज येतच नाही हे कुंकू टाकले की
तोंडावर फक्त किती व्यक्ती बघा किती तुमचा हवा बी येणार नाही. तेल मिक्स करून गोडं तेल मिक्स करून कुंकू टाकलं आणि ते गोड टाकलं की पुन्हा हवा म्हणून चालू होतो. जसं भेट नाही आवाज भेट नाही तिथं मग पूर्ण पुराचे पोरगी असो बाय असो ती व्यक्ती बांधायची विमान बांधायची तेव्हा हे सगळं करायचे. त्यातून सगळं आपलं वाचवलं असेल तर त्या इंग्रजांनी आणि त्या इंग्रजांना सगळं सांगण्यापर्यंत काम केलं असेल. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाडीवाडीची गोष्ट ही गोलमेज परिषदेमध्ये सांगितलेली आहे. सर्वात पहिली सत्य बंद झाली ती म्हणजे राममोहन रायच्या इकडे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. आणि या पश्चिम बंगालमधून हे सगळं वातावरण तयार झालं. विज्ञान तिकडे यायला लागलं आणि इंग्रजांनी तिकडे खरं म्हणून चालू केलं. आणि बाबासाहेबांना जेव्हा संविधान परिषदेमध्ये जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांना आमदारकी पोस्ट त्या पश्चिम बंगालमधून दिली. आणि ते पश्चिम बंगाल जे आहे आर्थिक बंगाल ते आता आपल्या याच्यामध्ये घेत नाही. त्यांना आपण आयडी कार्ड वगैरे नाही तिथून अजून वोटिंग कार्ड सुद्धा नाही का. तुम्ही बाबासाहेब मतदान दिलं आणि तिथून बाबासाहेब निवडून आले आमदारकीला गेले. बाबासाहेब ज्यावेळी वागले त्यावेळी बाबासाहेबांना तुम्हाला वाटते का सण म्हणजे सण झाला सण. ज्यावेळी संभाजीराजांचा वध झाला संभाजीराजांना मारले गेलं तेव्हा संभाजीराजांना ज्यांनी आपल्या समाजाच्या माणसांनी ज्यांनी आणलं मारले त्यांनी एखाद्या शर्टच्या पॅन्टच्या खिशामध्ये 307 तुकडं भेटले. होतं 307 तुकडं म्हणजे किती वजन झालं 162 किलो वजन झालं. राष्ट्राचा माणूस तेव्हाची माणसाची होती त्यामध्ये वजन 130 किलो जास्त होतं. त्यांची तलवार होती 7-8 होती. आता आपण 5 किलो तलवार होतो. तेव्हाची माणसं खाऊन पिऊन जवळ होती. तेव्हाची महान लोक होते. ते नुसतं आपले जे माणूस ना हे मेलेल्या माणसाची मोठे खायले पण तेव्हा ते खाऊन पिऊन कामं होते. वारं ठेवायचे तेच खायचे त्यांना कामच होतं. खायचं गाव असं होतं. पण हे सगळं बाबासाहेबांच्या जे काही बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांनी त्या इंग्रजांच्या माध्यमातून गोलमेज परिषदेत सगळं मांडलं गेलं. आणि मांडल्यानंतर आपल्या वरचं जे काय आहे ते सगळं दुःख हाडून गेलं. आणि इंग्रजांच्या मुलं आपल्याला खरं म्हणा गेलं आपल्यावरती किती दुःख हाडले त्याचा फरक आपला नाही. कोणत्याही गोष्ट कोणाच्या बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट असं होतं की बाबासाहेब मेले तेव्हा बाबासाहेबांना सुद्धा जाळाला जागा कोणी दिली नव्हती. बाबासाहेबांना जागा लागली संघर्ष केला आपल्या कार्यक्रमांना. बाबासाहेबांचं मय दिल्लीमध्ये झालं. बाबासाहेबांना विमानतळ सगळे भरपूर ठिकाणी समाज संघटनेची त्यांना त्रास दिला. तिकडे टाळलं महिन्यामध्ये सुद्धा नाही टाळलं स्मशानमध्ये सुद्धा नाही झालं. बाबासाहेबांचं जे बाबासाहेबांचं झालं ते स्मशानाच्या बाहेर आहे. बघा तुम्ही राजा गेलं ना स्मशान आलं काय. मग तो कोळी नावाचा एक समाज बांधव होता. त्या कोळी समाज बांधव सांगितलं की माझ्या बाबासाहेबाला माझ्या शेतामध्ये झाला समुद्र किनारची शेती होती एक होता तर बाबासाहेबांना जाळलं गेलं सन्मानपूर्वक. आणि जाळ्यापूर्वी जे नागपूरचे लोक होते काय अकोल्याचे लोक अकोल्या साईडला विदर्भाचे लोक होते. विदर्भाच्या लोकांना बाबासाहेब सांगितलं की मी तुम्हाला 10 डिसेंबरला जन्मदिवस देणार मराठवाडीमधून. तर ते बाबासाहेब 10च्या वेळी सांगून गेले. आणि मग तिथं बाबासाहेबांना जाताच्या पहिलं तिथं जन्मदिवसा बाबासाहेबांच्या चित्त जे होतं त्यांच्या समोर लोकांनी जन्मदिवसा घेतली ग्रहण केली. मग बाबासाहेबांना आम्हाला तुमच्या झालंय आपण आज सगळं सुखी आहोत. काहीकडे एवढा पैसा आहे की त्यांच्या पुस्तकाला किती राहायचं पण आपल्याला बाकी नाही. काय कोण एवढे मोठे झाले. आज माझा भाव दोन्ही माझे मोठे भाव आहेत ते पाटण तालुक्यामध्ये म्युनिसिपालिटीच्या कॉलेजचे दोघंही प्राध्यापक होते. मी माझ्या आईनं माझ्या आजीनं लोकांची चटणी कुठली राखू सर्व गावाला आम्हाला दिलं. माझी कुठे तिथे मी तुमचं नागपूर कारण की आम्हाला पूर्वजांनी खूप त्रास घेतला खूप सण केले. आणि बाबासाहेब सांगितलं जो जुन्याच्या विश्वास नवीन पिढी घडवू नये. आज आम्ही बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये एकनिष्ठ आहोत. शिक्षण सर्व चांगलं झालंय. आज घरी सगळं काय मिळेल माझ्या चिंतित झाले घरी घालून थोडे सगळं. पण आम्ही धर्माला का ओढले. आज माझ्या एवढं या ड्रायव्हर म्हणे की तुझं बघा असेल गाव घे तुमचे केलं काय केलं आम्ही काय करतोय बरं. आम्ही सुद्धा त्यागले आम्हाला हाऊस आहे का सगळे सोडून तुमच्या सगळ्यांच्या की ज्या ठिकाणी बुद्धा म्हणलं ज्या ठिकाणी अंधार आहे अंधार म्हणजे विचाराचा अंधार. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी आपण उजेड दिला पाहिजे. जिथं उजेड आहे तिथं सांगून जमत नाही.
ज्याला ज्याची भूक आहे त्याला तेच दिलं पाहिजे. ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी दिलं पाहिजे. त्याला जेवण देऊन जमत नाही. ज्याला जेवण पाहिजे त्याला जेवण दिलं पाहिजे. त्याला पाणी देऊन जमत नाही. तुम्हाला लागली भूक आणि तुम्हाला सांगितलं पाणी काय का? म्हणजे हा धर्म सांगत का आज लोक धर्माच्या ज्ञानापासून खरं माग आहेत. त्याला कोण जबाबदार आहे? आपण जबाबदार आहे. कारण की आपण आपल्या वेळेमध्ये कधीही बौद्धाचार्य आपण एका पोराला निर्माण नाही केलं. बौद्धाचे निर्माण नाही केलं त्या ठिकाणी आपण बौद्ध नाही बसवली. बौद्ध कसा असतो काय असतो बौद्धांचा आक्षेप म्हणजे काय बौद्ध हे सगळं शिकण्यासाठी आपण बौद्ध बौद्धचे नसल्यामुळं आपलं सांगत नाही. बौद्धजन सांगावं काय नाही. उपासका नाही सांगावं. उपासक शिबिर आपण लावत नाही. शिबिर घ्यायला आपली पोरं आपली माणसं पहिले सगळं होत नव्हती. आज तुम्ही सगळे आहे. आज तुम्ही सगळे पांढऱ्या साडीमध्ये आहेत. पांढऱ्या साडीमध्ये आहेत. आज तुम्ही सगळे विचाराने तुम्ही भरलेले आहेत. तुम्ही कुठे आहे तुम्ही किंवा घ्या ना तुम्ही रोज सर्व थांबला मावशींच्या पायाला करून निघायला पण तुम्ही का ते सांगत नाही. तुम्हाला कुठे धर्म आहे का? खरं धर्म आहे तुमची जागा म्हणजे वर्षावास आहे. या वर्षावासामध्ये धर्म बोललं पाहिजे आणि धर्म सांगितलं पाहिजे. कारण जे गरज आहे ती सांगितलं पाहिजे. तर म्हणा केलं तर आपल्या पोरांनाही अजून काय माहित नाही म्हणजे काय तुम्ही काय अजून तुमची पोरं 10वी भागात गेले की काही यंत्रणा अशी आहे तुमच्या पोरांचे आक्षेप करतात. थोडं जाऊ शिक्षण घेऊन ये ते तुमच्या पोरांना कुठे मारणार. आज जे फोटो मागे ते घडलं त्यांच्या घरामध्ये थोडी पोरं होत्या चांगलं शिकले होते शिकत होत्या त्या मोठ्या मोठ्या IPS परीक्षा देण्याच्या लायकीच्या पोरी बनलेल्या झाला आपल्या पोरांना BEd झाला असल्या का बघा आपल्या पोरांना कुठे रस्त्याने गाडून मारतात. पोरगी असतील तर पुढला मारतात किंवा बलात्कार करतात आणि तुझं शिक्षण आठवत नव्हतं आपल्या समजा माणूस मोठा होऊ देत नाही. आपली परिस्थिती त्यामुळं रात्र व्हायचे नाही तर दिवस व्हायचं आहे. प्रत्येकानं संघटित राहायला पाहिजे. थोडी समाज संघटित राहतो. आपल्या गावात शिकतो आपल्या गावात मोठं होतं आपल्या गावात मोठो पुढे राहायला नाही काम करतो. तिथं जमीन विकून इथं मोठं होतं. तसं आपण बाहेर पुढे गेलो किंवा काय आपण संघटित राहायला पाहिजे. संघटित राहिलं पाहिजे आणि आपण एकामेकाचं मान सन्मान केला पाहिजे. लहान मुलांनी आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे. मोठ्यांनी मित्राचा सन्मान केला पाहिजे. पहिले कसं ह्या मुलांना पहिल्या गावाला बघा तुम्ही ह्या मुलांची एक वाटी आहे तिच्या वाटीची जितनी वाटी झाली आता जाते का जाते का आजी बरोबर नाही. पहिलं गावाला शेजार म्हणून वाटी आहे ती भाजीची विकून तुम्ही वाटी भाजी द्यायची आता त्या घराचं काढून येतं त्या घराचं भाजी येते यात गेली का नाही. आता माणसं मला येते माणूस आता आहे का नाही बरं मोठे झाले शिकले पदं भेटली घरात गेले बोंबाला सगळं मार्गदर्शक लागताय नाही. आज तुम्हाला खरं सांगायला म्हटलं तर आपण दिसत नाही बोलत. माझ्या भावाला 90,000 रोटी पगार आहे लाखाला रोटी पगार असतो पण ते समाजामध्ये आवडत नाही. काय तिथं शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत मोठे आहेत आणि चौकशी म्हणजे शिक्षक लोकांना शिकवतात. शिक्षक प्रशिक्षण केलं म्हणजे ते पदक करून देतात लोक आहेत पैसा काय नाही का. मी जे पण मला भेटलं त्यातनं मी धर्मदान लोकांकडे असतो. मी म्हणजे 12 कपाल जमीन घेऊन आहे. ठीक आहे मला धर्मदान तरी असतं. आपण प्रत्येकाने धर्मदान केलं पाहिजे. एखादा माणूस आजारी असला तर तुम्ही औषधं दान करा. एखाद्याला गरज आहे पैशाची त्याला पैसे दान करा. एखाद्या विहारामध्ये तुम्हाला जे गरज आहे तुम्ही दान करा. तुम्ही एखाद्या दान केली का नाही ते तुम्ही 10,000 दान केली तुम्हाला याच वर्षामध्ये 1 लाखाची गोष्ट तुम्हाला इन्कम येणार. कसं आहे ना जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असतात ना तेव्हा तुम्ही केलेलं पुण्याचे संचय तुमच्या कामी येणार तुमचं दुःख कळून जाणार. बौद्धांनी धर्मामध्ये दान पाळण्याला खूप महत्व दिलं आहे. तेच बाबासाहेबांनी सांगितले की तुम्ही तुमच्या आयुष्यातला 20वा जमा दिला पाहिजे. जमा म्हणजे नुसतं विहार नाही तुमच्या कोण आपले पण दोघा ठिकाणी केलं की तुम्हाला तरी बरोबर नाही आता नाही बघितलं सर्व आत्मसर्व झालेलं आहे. सर्व काय होतं आत्मसर्व मला संधी देणारे लोकांनी होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराला बद्दल आज जो कार्यक्रम आहे सम्राट अशोक सामाजिक विकास संघटनेच्या माध्यमातून वर्षावास हा कार्यक्रम चालू आहे. सुरज आपण येऊन बसा. हा जो कार्यक्रम आहे वर्षावासचा अर्थ आताच आपल्याला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे का वर्षावासचा अर्थ काय नेमका
वर्षवास म्हणजे जे डिपो असतात ते पावसाळ्यामध्ये एक जागी कसे थांबतात आणि बुद्धाने त्यांना कसा आदेश दिला हे सर्व काही सांगितलेले याच्यावर आपण नेहमी बोलतो. जगामध्ये 4 मोठे धर्म आहेत. जगामध्ये 4 मोठे धर्म आहेत आणि त्या धर्माचे संस्थापकही आहेत. त्या 4 धर्माचे 4 संस्थापकही आहेत आणि त्या धर्माचा म्हणजे भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये अजून म्हणजे लोकांवर पगडा आहे. त्या 4 धर्मांचा लोकांवर पगडा आहे. त्या 4 धर्माचे जे संस्थापक आहेत, मुस्लिम धर्माचा संस्थापक आहे पैगंबर, ख्रिश्चन धर्माचा संस्थापक आहे येशू ख्रिस्त, हिंदू धर्माचा संस्थापक आहे कृष्ण आणि बौद्ध धर्माचा संस्थापक आहे गौतम बुद्ध. येशू काय सांगतात? येशू सांगतात का मी परमेश्वराचा पुत्र आहे, मी परमेश्वराचा पुत्र आहे, तुम्ही माझी सेवा करा, मी तुम्हाला देवाच्या राज्यात पाठवेन, मी तुम्हाला मोक्ष देईन. पण जर तुम्ही मला परमेश्वराचा जर पुत्र मानलं नाही तर सर्व व्यर्थ. तुम्ही मला परमेश्वराचा पुत्र माना. पैगंबर काय सांगतो? मी परमेश्वराचा दूत आहे आणि या पृथ्वीवर शेवटचा दूत आहे. कृष्ण काय सांगतो? कमीच देव आहे, मीच परमेश्वर आहे. बुद्ध काय सांगतात? बुद्ध सांगतात का मी मानवाचा पुत्र आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मी तुम्हाला मोक्ष दाखवणार नाही, मी तुम्हाला मार्ग दाखवेन, मी मार्गदाता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला का हे 4 धर्म संस्थापक आहेत आणि यांचे विचार वेगळे वेगळे आहेत, परंतु यापैकी आपल्याला कोणाचा मार्ग व्यवस्थित आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धाचा मार्ग त्याला व्यवस्थित होता. कारण ते सत्य बोलत होते, ते सत्य बोलत होते, असत्य काही नव्हतं. ते मानवाचे पुत्र होते, ते मानवाचे पुत्र होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्माचा स्वीकार का केला, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ह्या आणि इतर धर्मामध्ये जे आहे मोक्ष आणि परमेश्वर सोडून इतर काहीही नाही. इतर धर्मामध्ये मोक्ष आणि परमेश्वर सोडून काहीही नाही. जगातले जेवढे धर्म आहेत, जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्यांचं जे फाउंडेशन आहे ते परमेश्वरावर आधारित आहे, ते परमेश्वरावर आधारित आहे. परंतु बौद्ध धर्माचं जे फाउंडेशन आहे ते शिलावर आधारित. बौद्ध धर्माचं जे फाउंडेशन आहे ते शिलावर आधारित आहे. हा जो बौद्ध धर्म जो आहे हा एक निर्मळ धर्म आहे. अंधश्रद्धेला मानत नाही, अंधश्रद्धेला मानत नाही. तो किती श्रीमंत असला तरी तो बौद्ध आणि तो कितीही गरीब असला तरी तो बौद्ध. इतर सर्व धर्मामध्ये जाती आहेत, इतर सर्व धर्मामध्ये जाती आहेत. बौद्ध धर्मामध्ये जाती येताच नाही आणि जातीच नाही. बौद्ध धर्मामध्ये जातीच नाही असा हा बौद्ध धर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यावेळेसची परिस्थिती फार वाईट होती, फार वाईट होती. म्हणजे त्यांना जाती त्याचा चटके सहन करावा लागला, त्यांनाही पाणी मिळवत नव्हते, त्यांनाही मार खावा लागला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे हे 1935 ला त्यांनी अशी एक घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, त्याच्यामध्ये माझा दोष नव्हता, परंतु मी हिंदू होऊन मरणार. आणि त्यांनी ती प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बौद्ध धर्माची त्यांनी स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या 5 लाख आर्यांना धम्माची दीक्षा दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? एक तर तुम्ही बौद्ध व्हा, नाहीतर विशाल हिंदू महार राहा, पण मला 2 दगडावर पाय ठेवणारा नको आहे, मला 2 दगडावर पाय ठेवणारा नको आहे. आणि त्याच वेळेस त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. का दिल्या होत्या? बाबासाहेबांना माहित होतं का माझा समाज हा हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये मोठा झालेला आहे, हिंदू संस्कृतीमध्ये तो वावरलेला आहे. मग मी आज त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली
तर काय तो बौद्ध धर्माप्रमाणे वागेल का? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. कमीत कमी तुम्ही 22 प्रतिज्ञाचं जरी पालन केलं तरी तुम्ही बौद्ध. 22 प्रतिज्ञा तुम्ही पालन केलं तरी तुम्ही बौद्ध. आणि हे सुद्धा सांगायला विसरले नाही का दर रविवारी सहकुटुंब बुद्ध विहार आपण जातोय का? जे जातात त्यांचं अभिनंदन, जे जातात त्यांचं अभिनंदन. परंतु बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, मला 2 दगडावर पाय ठेवणारा नको आहे. आज 2 दगडावर पाय ठेवणाऱ्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही लोक आपले 150 आणि म्हणतात आम्ही सर्व धर्म समभाव मानतो. आणि जेव्हा तुमचा स्पर्श चालत होता इथल्या व्यवस्थेला, तेव्हा तुमचा सर्व धर्म समभाव कुठे गेला होता? ज्यावेळेस तुम्हाला पाणी दिली व्यवस्था, त्यावेळेस तुमचा सर्व धर्म समभाव कुठे गेला होता? आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे, अथक परिश्रमामुळे आज तुम्हाला माणसाचा चेहरा, तुम्ही माणूस होता पण तुम्हाला माणसाचा चेहरा नव्हता. तुम्हाला माणसाचा चेहरा नव्हता. आणि आज तुम्ही बोलता आम्ही सर्व धर्म समभाव. त्याला काय म्हणावं? यांच्या बुद्धिमत्ता. जे जे बाबासाहेबांनी सांगितलं ते हे जे 2 दगडावर पाय ठेवणारे लोक आहेत ते उलटच करायला लागले. आपल्या सोयीनुसार सर्व काही करायला लागले. आज म्हणजे बाबासाहेबांच्या कृपेमुळे 4 चाकी गाड्या आलेल्या आहेत. पुढे गणपती आहे, पाठीमागे जय भीम आहे. पाठीमागे जय भीम आहे. बाबासाहेबांना पाठीमागे ढकलून दिलेलं आहे. गणपतीला जवळ केले. आणि त्या गणपतीची सेवा करता करता हजारो आमचे पूर्वज गेले. त्या गणपतीने आम्हाला कधी जवळ केले. त्या गणपतीने आम्हाला पाणी दिले नाही. त्या गणपतीने आम्हाला रोजी रोटी दिली नाही. आज आम्ही परत तिकडे जायचं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात का मी फार कष्टाने हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. फार कष्टाने आणलेला आहे. तुम्हाला जर तो पुढे नेता येत नसेल भले देऊ नका. तो तिथेच राहतो, पण त्याला मागेही जाऊ देऊ नका. आज परिस्थिती काय आहे? परिस्थिती फार बिकट आहे. परिस्थिती फार बिकट आहे. ज्या बाबासाहेबांमुळे आपल्या लोकांना उच्च शिक्षण मिळालं, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक झाले. परंतु ते बाबासाहेबांना विसरून टाकले. काहींचा अपवाद असू शकतो, सर्वच काय तसे नाही. परंतु धम्माच्या बाबतीमध्ये काय? धम्माच्या बाबतीमध्ये काय? बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ला रंगून येते म्हणजे आपल्या भाषणामध्ये चिंता व्यक्त केली होती का कदाचित भारतामध्ये धम्मामध्ये सरमिसळ होण्याची शक्यता आहे. धम्मामध्ये सरमिसळ होण्याची शक्यता आहे. आज परिस्थिती तीच आहे. धम्मामध्ये सरमिसळ झालेली आहे. एवढंच नव्हे तर नकली भंते धम्मामध्ये त्यांनी घुसखोरी केली. त्याला वंदना येत नाही. त्या काळात बरोबर माझी भेट सुद्धा झाली. ती त्यांना बोलो पण तो वंदना कर घ्या. त्यांनी इकडे तिकडे बायपास केला, वंदना त्याला आलीच नाही. तर म्हणजे ते आपल्याला नेमकं कुठे घेणार? ते आपल्याला हिंदू संस्कृतीकडे नेणार, हिंदू संस्कृतीकडे नेणार. तर ही जी म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ही परिस्थिती बदलणार कशी? ही परिस्थिती बदलणार कशी? आपण वर्षावास घेतला पाहिजे. वर्षावासामध्ये कमीत कमी धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, गेला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस गौतम बुद्धांनी सुद्धा वर्षावास केला होता. ते जे आपल्याला सांगितलं होतं ते आपण उलटच करायला लागलो. त्यांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या विषयाला हात घातला होता. खैरलांजीचा काही विषयाला पण हात घातला. तर खैरलांजीचे जे प्रकरण होतं ते प्रकरण असं होतं की तुम्हाला थोडस वेगळ्या टाईपने सांगतो. खैरलांजीचे जे म्हणजे मायलेकीवर बलात्कार झाला, त्याची हत्या झाली. परंतु ते प्रकरण जे हाताळणारे लोक कोण होते? ते प्रकरण हाताळणारे सरकारी नोकर कोण होते? ते बौद्ध होते. कोण होते? ते लोक बौद्ध होते. परंतु त्यांनी ऍट्रॉसिटी लावली नाही. फक्त म्हणजे मर्डर
एवढ्यासाठी झालं तर त्यांना धम्म कळाला नाही त्या गद्दार लोकांना. त्या गद्दार लोकांना धम्म कळाला नाही. जर धम्म कळाला असता तर त्यांनी वरून किती दबाव आला असता, प्रेशर आला असता, तरी त्यांनी जे कायदेशीर आहे तेच केलं असतं, परंतु त्यांनी केलं नाही. जर त्यांना धम्म कळाला असता तो वरून किती जरी प्रेशर आला असता तरी कायद्याप्रमाणे जे होणार होतं तेच त्यांनी केलं असतं. धम्म कळाला नाही. त्याला धम्म कळाला नाही. आणि जोपर्यंत आपल्याला धम्म कळणार नाही तोपर्यंत आपल्यावर अन्याय अत्याचार असंच होत राहणार. स्त्रियांना लागडे उघडे करून जिवंत जाळून टाकणार, बलात्कार करणार, असंच होत राहणार. हे असंच होत राहणार. कारण आपल्याला धम्म कळाला नाही. जर आपल्याला धम्म कळाला असता, जर आपली भगिनीवर काय म्हणजे काय गुंडारा बघून हमला होतोय, काय होतोय, आपण काय बोलणार, अहो झाडावर ते कवाडे काढायचे. आपल्या बंधूवर काय हमला होता, काय होतो ते काय गवई काढायचे, ते म्हणजे आंबेडकर गाठायचे, ते आठवले गाठायचे. धम्म कळाला, धम्म कळाला नाही. जर धम्म कळाला असेल तर ते गट बाजूला ठेवतील आणि ही माझी बहिणी आहे, मला तिची मदत केली पाहिजे. हे केव्हा केली? ज्यावेळेस त्यांना धम्म कळेल त्यावेळेस ते गट बाजूला ठेवतील. अजून त्यांना धम्म कळालेला नाही. अजून धम्म त्यांना कळालेला नाही आणि म्हणून हे सर्रास होत आहे, सर्रास होत आहे. कुणी तिकडे लक्ष देत नाही. आपल्या नेत्यांना धर्माबद्दल त्यांना काय असताच नाही. काहीला असेल असेल, परंतु त्याचा उपयोग काय? काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही. आणि म्हणून जे आहे आपण प्रत्येकाने झटलं पाहिजे. काय झटलं पाहिजे? का धर्म आम्ही आचरणात आणलं पाहिजे. जय भीम म्हटलं म्हणून तो बौद्ध होत नाही. जय भीम म्हटलं म्हणून तो बौद्ध होत नाही. बौद्ध का होत नाही? बौद्ध कागदावर पाहिजे. आम्ही मागच्या वेळी 2019ला पालवणीमध्ये तुम्ही लोक आले होते, धम्मदीक्षाचा कार्यक्रम घेतला होता, बरोबर आहे ना? तुम्ही आले, बरेच जण आले होते आणि तुम्हाला आम्ही म्हणजे प्रमाणपत्रही दिलं होतं सर्व, बरोबर? बुद्ध आणि धम्म ग्रंथ आणि 22 प्रतिज्ञाचा एक झाड प्रत्येक कुटुंबाला फ्री दिला होता. त्याला म्हणतात तो बौद्ध झाला. त्याला म्हणतात तेव्हा तो बौद्ध. कागदावर बौद्ध पाहिजे, निवड जय भीम हे नाही, त्याला अर्थ नाही. आजकाल तर सर्व जय भीम म्हणतात, मग का सगळे बौद्ध झाले? आजकाल सर्व म्हणजे जे आर्यसीचे लोक ते जय भीम म्हणतात, मग का ते खरं म्हणजे बाबासाहेबांचे विचार मानतात का? नाही. ही एक प्रथा झाली आता. कारण बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कोणाला पुढे जात येत नाही. म्हणून एक कवी म्हणतो, वगळून भीमाच्या नावात तुम्ही पुढारी होऊन जा. काय म्हणतो कवी? वगळून भीमाच्या नावात तुम्ही पुढारी होऊन जा. बाबासाहेबांचं नाव वगळल्यानंतर कोणाला पुढारी होता येईल का? शक्यच नाही, अशक्य. कोणालाही पुढारी होता येणार नाही. कारण पुढारी होण्यासाठी त्याच्यामध्ये तसे विचार पाहिजे, तसा त्याग पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. ही जी परिस्थिती जी आहे का, म्हणजे आपसामध्ये जे टकराव होता, बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर सोपवलेली आहे. आपल्यावर सोपवलेली आहे. कायदेशीररित्या जो आहे भारत बौद्धमय झालेलाच आहे. वैचारिक दृष्टीने आणि कायदेशीर बाबीने भारत म्हणजे बौद्धमय झालेलाच आहे. परंतु आता आपल्या हाती काय आहे? एक दुसऱ्याला बौद्ध मानायचं. मग आपण एक दुसऱ्याला बौद्ध कसं बनवणार? मग आपल्यामध्ये आचरणामध्ये बदल झाला पाहिजे, आपल्या बोली भाषेमध्ये बदल झाला पाहिजे, आपली जे आपसामध्ये लाखारी असते ते बंद झाले पाहिजे, आपसामध्ये जे शिवगाय असते ती बंद झाली पाहिजे. तर आपली वाणी ही मधुर असली पाहिजे, इतरांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, तर ते आपल्या जवळ येतील. आणि आपण असं जर लाखारी करत राहिलो आपल्या जवळ कोणी जवळ राहणार आणि ते बौद्ध धम्म स्वीकारच करणार नाही. का त्यांनी स्वीकारणार? ते म्हणजे हेच लोक असे यांच्यामध्ये काय नाव? तुम्ही आचरणाने बौद्ध व्हा, तुम्ही वाणीने बौद्ध व्हा, तुम्ही विचाराने बौद्ध व्हा, तुमच्याकडे आपोआप लोक येतील.
तुमच्याकडे आपोआप फ्लो घेतील. तुम्हाला सांगायला जायची गरज नाही. जसं आपल्याला तहान लागते तर आपल्याला विहिरीकडे जावं लागतं. विहीर आपल्याकडे येईल का? विहीर आपल्याकडे येणार नाही. आपल्याला विहिरीकडे जावं लागेल. तहान आपल्याला लागलेली आहे. आपल्याला ज्ञान हवं आहे. म्हणून जिथे ज्ञान मिळतं तिथे आपल्याला गेलं पाहिजे. तर म्हणजे आता धर्म आणि धम्म याच्यावर तुम्हाला सांगतो, कारण जास्त वेळ घेणार नाही. पहिलं वेळ जास्त झाले. धर्म आणि धम्म जगामध्ये जेवढे काय आहे ते धर्म आहे. आणि आपला जो बौद्ध धम्म हा धम्म आहे. धर्म आणि धम्म याच्यामध्ये खूप फरक आहे. जमीन आसमान याच्यामध्ये फरक आहे. धर्म हा 4 दिवारामध्ये बंदिस्त असतो. धर्म हा 4 दिवारामध्ये बंदिस्त असतो. आणि धम्म जो आहे हा ओपन असतो. जसं समजा एक म्हणजे पिंजराचं उदाहरण देतो. त्या पिंजरामध्ये पोपट आहे आणि तो बंदिस्त आहे. आणि आपण जे त्याला खायला देऊ तो ते खाणार. आणि त्याला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मनासारखं त्याला काही करता येणार. तो आहे धर्म. जो बंदिस्त आहे त्याला म्हणतात धर्म. हे पोपट आहे. तो म्हणजे आकाशामध्ये भ्रमण करतो. पाहिजे त्या बागेवर जातो. पाहिजे ते फळ आपल्या मनाने खातो. त्याला म्हणतात धम्म. धम्म असा विशाल आहे. आता जर गुरुजींनी सांगितलं हा पेन आहे, प्लास्टिकचा आहे. याला धर्म सांगते, याला सोन्याचा म्हणा. तुम्हाला सोन्याचाच म्हणावा लागेल, नाही तर तुम्ही धर्माच्या विरोधात गेला. परंतु धम्म काय सांगतो? जी वस्तू तुम्हाला जशी दिसेल तशीच तिला म्हणा, तशीच माना. त्याला म्हणतात धम्म. त्याला म्हणतात धम्म. धम्मावर बंधन नाही. धम्मावर बंधन नाही. धर्मावर बंधन आहे. धर्मावर बंधन आहे. धर्मामध्ये त्यांचे जे काही म्हणजे ते धार्मिक त्यांचे काही समजा ग्रंथ वगैरे जे काही असेल तसं त्याच्यातून एक शब्दही कोणाला काढता येणार नाही. एक शब्दही काही घालता येणार. परंतु बौद्ध धम्म असा आहे, परिवर्तनशील बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म परिवर्तनशील आहे. जशी तुम्हाला गरज भासेल, जशी तुम्हाला म्हणजे गरज भासेल तशी तुम्ही त्या धर्मामध्ये परिवर्तन करू शकता. बौद्ध धर्मामध्ये एखादा जर भिक्खू आहे, त्याने जीवन घातलेला आहे आणि त्याला वाटलं आता मला संसार करायची इच्छा आहे माझी, तर तो जीवन काढून घेऊ शकतो आणि तो संसार करू शकतो. ही क्रिया केवळ बौद्ध धर्मामध्ये आहे. इतर धर्मामध्ये एकदा साधू झाला का मरेपर्यंत तो साधूच राहणार. मरेपर्यंत तो तेच राहणार. परंतु बौद्ध धर्मामध्ये तसं नाही. हा असा बौद्ध धर्म आहे. आणि तरी सुद्धा म्हणजे आपले लोक परत पुढे चालले, वाया चालले, परत हिंदू धर्माच्या दलदलीमध्ये चालले. तर ही जी परिस्थिती आहे फार भयानक परिस्थिती आहे. वेळ जास्त झालेली आहे. मला खूप बोलायचं होतं, परंतु जवळजवळ मला वाटतं 1.5 तास झालेला आहे. आणि म्हणून मी काय आता जास्त बोलत नाही. फक्त मी ह्या मुलांचं परत एकदा अभिनंदन करतो. म्हणजे 1.5 तासापासून ते एकदम शांत बसलेले आहे. चळवळ थोडीफार होती त्यांची आपली पण होती चळवळ. तर म्हणजे आणि म्हणजे वंदना वगैरे घेतात, चांगले बोलतात. आणि म्हणून आम्हाला थोडंसं ओढ निर्माण झाली. नाही तर आम्ही मालवणीमध्ये राहतो आणि म्हणजे फडणवीस साहेब याला म्हणजे आरे कॉलनीत राहतो. एवढ्या लांबून आम्ही येतो. काय येतो काय इथली तुमची एक व्यवस्था आहे, ते तुमचं समजा ती शिस्त आहे. आणि जे तुम्हाला धम्माबद्दल ऐकून घेण्याची जी ओढ आहे, तर त्यामुळं आम्ही म्हणजे एवढ्या लांबून आम्ही येतो. बाकी आम्ही इतर ठिकाणी पण आमच्या संघटनेतर्फे आम्ही वर्षावास कार्यक्रम घेऊन घेतो. गेल्या वेळी 14 विहारामध्ये घेतला. यावेळेस पण 14 विहार आहे. ते 10वा आता कार्यक्रम आहे. हा 10वा कार्यक्रम आहे. अजून 4 कार्यक्रम आमचे बाकी आहेत. आणि 24 तारखेला वर्षावासाची समाप्ती आहे. तो जागा नक्की झालेली नाही. जागा नक्की झाल्यानंतर मी मोहिते साहेबांना फोन करून सांगेन. त्या कार्यक्रमाला तुम्हाला सर्वांना यायचंय, सर्वांना यायचंय. कारण त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर यांना बोलवलेलं आहे. माझी लिहिलेली कविता वाचून दाखवतो आणि नंतर मग अशी आमची बौद्धांची वस्ती. आमच्या वस्तीत आम्ही गणपती बसवतो. पोस्टर बॅनर लावून पब्लिसिटी सुद्धा करतो. वर्गणीचा पैसा आम्ही सगळ्याकडूनच घेतो.
घरात गणपती बसून ही समाजात तात्पर्य जयभीम म्हणतो. अशी आमची बहुलांची वस्ती. आमची तरुणी पोरं पोरी नवरात्री उत्सवात हजेरी लावतात. आमची पोरं पोरी दांडिया नाट खेळतात. ढोल ताशांच्या तालावर बेकाम नाचतात. जे हो आम्ही माटी जे जे तारही करतात. अशी आमची बहुलांची वस्ती. आमच्या इथे दिवाळी जोशात साजरी करतात. आपलेच बांधव दारी पालत्या घरावर आकाश कंदली हे लावतात. नवीन कपडे घालून फटाक्याचे बारही उडवतात. दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नसले तर कर्जही काढतात. अशी आमची बहुलांची वस्ती. होळी सुद्धा आम्ही तोड्यात साजरी करतो. रंग खेळताना आमच्यात हलकाच जोश भरतो. एकमेकांची थोबाडे रंगीबेरंगी काळी कुट करतो. आमची थोबाडी ही काळी कुट होतात तरी आम्ही त्यात रमतो. अशी आमची बहुलांची वस्ती. आम्ही रक्षाबंधनी उत्साहात साजरे करतो. भावाच्या हातात बहिणी राख्या बांधतात. भाऊ त्या राख्या बांधून राजरोसपणे गावभर मिरवतात. इतरांच्या पुढे राख्या बांधलेला हात सतत फिरवतात. अशी आमची बहुलांची वस्ती. आम्ही दहीहंडी देखील जोशात साजरी करतो. वर्गणी काढून 5-10 लाखाचे बक्षीस लावतो. हात पाय मोडले तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो. वरून पडून मेला तर सामशानात जाळला जातो. अशी आमची बहुलांची वस्ती. ख्रिसमस सुद्धा आम्ही बिनधास्त साजरा करतो. रंगीबेरंगी कपडे घालून डोलात फिरवतो. आम्ही चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतो. आपल्या बांधवाला चर्चमध्ये येण्याचे काम सुद्धा करतो. अशी आमची बहुलांची वस्ती. तसे आम्ही सर्व धर्म समभाव मानतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या 22 प्रतिमा आम्ही खुंटीवर टांगतो. बौद्ध तसे आम्ही कमीच असतो. मात्र इतर धर्माच्या उत्सवामध्ये धर्मधनाने उतरतो. अशी आमची बहुलांची वस्ती. खूप इतरांचे सण उत्सव साजरे केले आम्ही. माणूस पण कोठे दिसले नाही आम्हाला. बुद्धांचे विचार कोठे दिसले नाही आम्हाला. डॉक्टर बाबासाहेब सांगतात ते खरे कळले आम्हाला. अशी आमची बहुलांची वस्ती. डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकारवाणीने सांगितले आम्हाला दर रविवारी सहकुटुंब जात जा बुद्ध विहाराला. बुद्ध धम्माच्या सारस म्हणून 22 प्रतिज्ञा दिले आम्हाला. मग आम्ही का करू नये पालन बाबासाहेबांच्या आदेशाला. सच्चे आणि एक भाग बाबासाहेबांचे जा शरण बुद्धाला जा शरण बुद्धा. ही जी परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्वांचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आजही आपण कसं दिवाळी साजरी करतो, कशी होळी साजरी करतो, कशा गरबामध्ये दांडिया रास खेळतो, सर्वांचा याच्यामध्ये उल्लेख केला आहे. परंतु बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे म्हणजे आपण त्याच्या उलटच करतो. आपण त्याच्या उलटच करतोय. तर म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हिंदूचं सण उत्सव साजरा करणं बौद्धांचं काम नाही, कर्तव्य नाही. जे बुद्धांनी सांगितले, जे बाबासाहेबांनी सांगितले त्याचं आम्ही पालन केले पाहिजे. एवढं बोलून मी तर थांबतो. जय भीम. सचिन त्यातून आपल्याला पुढं काय बोल घ्यायचं ते त्यांनी सांगितलं त्यांच्या बौद्ध धर्माच्या आचरणातून. तसेच आम्ही त्यांचंही स्वागत मोहित व रौनक येथून म्हणजे आम्हाला हमेशा असे संशोधन असतात की काय करायचं, कसं करायचं. कधी येऊ आम्ही तुमच्याकडे. आम्ही त्याला सांगितलं वाहतूक आणि आमची गॅदरिंग आम्ही येऊ शकतो काय. तर आम्ही रविवार असेल तुम्ही द्या ते आम्ही ते ऐकून आमचा हा लेवल आम्ही वर्षवासाचा हा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल आम्ही आभार मानतो. आभार मानायला असावं होतो.
माता आंबेडकर सोसायटीच्या वतीनं त्याच्यामध्ये प्ले केलं की नाही आणि या वर्षवासाच्या कार्यक्रमानिमित्त म्हणजे या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहणारे प्रोफेसर पंडागळे साहेब. प्रोफेसर पंडागळे साहेबाला रात्री रोज चालली काही रक्त यायला लागलं. नंतर बरं त्याला तकलीफ झाली, डॉक्टरकडे गेली, पट्टी मारली, गोळ्या, परंतु काही खायला पाहिजे म्हणून आम्हाला उशीर झाला. पण एवढं असूनही ते कार्यक्रम आला, ही सर्वात महत्वाची बात. एवढं असून दुसरं कोणी असेल तर मला त्याला जावण्यात आवाजात निघायला येत नाही. मला असंच वाटलं होतं का मीच सांगावं त्याला, परंतु बोलतो त्यांची इच्छा आहे तर मी कसं काय सांगू. पाळायचं सर अजून बी प्राप्त घ्या ना, अजून पूर्ण घ्या हा अजून पण घ्या ना. अरे पूर्ण दिला की हा म्हणजे काय मुलं तुम्हाला पण सगळे आमची